महापंचायतमध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आहेत. आदित्यजी, स्वागत आहे तुमचं लोकमतच्या धन्यवाद. या नव्या ऑफिसमध्ये. पहिल्यांदा आम्ही महापंचायत करतोय आणि तुम्ही पाहुणे आहात. निमित्त आहे मुंबई महापालिका निवडणूक. तुम्ही ओपनिंग बॅट्समन आहात. सर, शिवसेना इतकी वर्ष मुंबई महापालिकेवरती सत्तेत होती, तरी सुद्धा मुंबईतला मराठी मध्यम वर्ग बाहेर गेलाय आणि आता आम्हाला त्या मराठी मध्यम वर्गाला मुंबईत परत आणायचा आहे, असा प्रचार शिंदे सेना असेल किंवा भाजप करते आहे. त्यावर तुमचं म्हणणं काय? तुम्ही चांगला उल्लेख केला, शिंदे सेना किंवा ती शाह सेनाच असेल. पण प्रचार ते काही करतील, उत्तर त्यांना आम्ही देत नाही. उत्तर आमचं जनतेला आम्ही देत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे, आपण पाहिलं असेल जेव्हा BDDचं पण उद्घाटन या तिघांनी केलं, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही विचाराल किंवा विचारलं होतं टीव्हीवर पण, प्रत्येकाने उद्धव साहेबांचेच आभार मानलेत. तसं पाहायला गेलं तर ठीक आहे, मग तुम्ही एक बाजू अशी असते की जिथे मार्केट फेल्युअर होतं तिथेच मार्केट इंटरव्हेन्शन करणं गरजेचं असतं. किमतींबद्दल बोलू शकता, रेडी रेकनरबद्दल बोलू शकता. पण अजूनही या मुंबईमध्ये गेले 60 वर्ष कुठचंही हॉटेल बघा, कुठचंही हॉस्पिटल बघा, कुठचंही बँक बघा, कुठचंही इन्शुरन्स सेक्टरचं बँक बघा, या सगळ्यांमध्ये मराठी माणसाला नोकरी धंदा देण्याचं काम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेलं आहे. आणि हे आपल्याला दिसतं, हे एकमेव उदाहरण आहे. मला वाटत नाही दुसरं कुठेही कुठच्याही शहरात किंवा कुठच्याही राज्यामध्ये असं काम, सामाजिक काम कुठच्याही पक्षाने केलं असेल. तर काही ते आरोप लावतील आणि आम्ही, जसं तुम्ही सांगितलं की मी ओपनिंग बॅट्समन आहे, मी डिफेंड करायला नाही, मी बाउंड्री आणि सिक्सेस मारायला आलो. पण आदित्यजी, ही वस्तुस्थिती आहे की ओव्हर द इयर्स मुंबई आणि मुंबई उपनगरात मराठी टक्का कमी होत गेलाय आणि तुमचा प्रचार दोन्ही ठाकरे बंधूंचा म्हणजे मनसे आणि तुमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, या दोन्ही पक्षाचा प्रचार हा मराठी माणसाच्या केंद्रस्थानी त्याला ठेवणं आहे. पण आमचा प्रचार मराठी टक्क्यावर नाही आहे. आमचा प्रचार मुंबईच्या अस्तित्वाबद्दल आहे. जर आपण पाहिलं असेल तर गेल्या 3 वर्षामध्ये, आणि या बातम्या या गेल्या 3 वर्षात प्रखरपणे जाणवायला लागल्या आपल्याला, हे सगळे जो काही फरक पडलेला आहे, बातम्या पण तेवढ्याच यायला लागल्या. भाजपच्याच शासनामध्ये आता गेल्या 3 वर्षाच्या आपण पाहत आहोत, अनेक मराठी माणसांना घरं दिली जात नाहीत. आधी कोणाची हिंमत नाही व्हायची हे करण्याची. तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून तुम्ही घाणेरडे लोक आहात वगैरे, हे आधी कोणाची हिंमत नाही व्हायची. भाजपचेच मुख्यमंत्र्यांनी गेल्या 3 वर्षात जे काही झालेलं आहे त्याच्यानंतर व्हायला लागलेली आहे. भाजपचे एक मंत्री जेव्हा त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी कोळीवाड्याच्या तिथून चालले होते म्हणून नाकावर रुमाल घेऊन चाललेले. भाजपचं आणि मिंदेंचं शासन होतं तेव्हा मागच्या वर्षी मी त्याला विरोध केला होता. आम्ही रस्त्यावर पण आलो होतो. कोळीवाड्यांना क्लस्टर पॉलिसीमध्ये आणायचं होतं, म्हणजे SRA सारखी पॉलिसी त्यांना कोळीवाड्याला लावायची होती. हे सगळे जे काही चाललंय ना, हे आम्ही इथून कोण बाहेर गेलं, कोण आत आलं वगैरे हे नाहीये. पण ही जी भाजपला पकडून जी दादागिरी व्हायला लागलेली आहे, त्याच्यावर आम्ही बोलत आहोत. बाकी हा विषय मोठा नाहीये. मराठी माणसांची मतं हवी की मराठी माणसांचा विकास व्हावा, असा जेव्हा प्रश्न होतो, मला तुम्ही सांगा, हे सगळे प्रश्न किंवा मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार, हा भाजपच्याच वेळी काय यायला लागला हो? एवढे वर्ष सगळे नीट चाललं होतं ना. एवढे वर्ष याच्यावर दुमतच नव्हतं की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. हा प्रश्न कोणी विचारला? भाजपने विचारलेला आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, जे आज मराठी अमराठी करतायत आणि हिंदू आणि इतर समाजाचं करतायत, उद्या ते जातीवर पण येतील. ही भाजपचीच नीतिमत्ता आहे, ही भाजपची पॉलिसी आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मीरा भाईंदरचं निमित्त करून कृपाशंकर सिंग यांनी मराठी महापौर पदाचा किंवा उत्तर भारतीय महापौर पदाचा विषय आणलाय, कारण मराठी मतांच्या विरोधात बिगर मराठी मतांचं कन्सॉलिडेशन करण्यासाठी? तुम्ही मला आज या देशामध्ये एक भाजप शासित राज्य दाखवा जे शांत आहे आणि जिथे प्रगती झाली. ओडिसामध्ये एवढे वर्ष सगळे शांततेने राहत होते, मागच्या वर्षी त्यांचं सरकार बनलं, दंगली सुरू झाल्यात. दिल्लीमध्ये असं म्हटलं जायचं, अनेक वर्ष म्हटलं जायचं की आम आदमी पार्टीचं मधले सरकार आहे, वरती आणि खालती भाजप आहे, म्हणून तिथे प्रदूषण होतंय, म्हणून अमुक होतंय, म्हणून तिथे तमुक होतंय. आत्ता ज्या रेखा गुप्ता आल्यात, एक तर शीला दीक्षितवरनं रेखा गुप्ता हा मोठा फॉल झालाच, पण त्यानंतर सुभाषचंद्र पॅलेस, बुलेट ट्रेन आज बोलल्यात की बुलेट ट्रेन दिल्लीमध्ये सुरू झाल्यात. म्हणजे एक मला तुम्ही उदाहरण दाखवा जे भाजपच्या हातात ते राज्य आहे किंवा शहर आहे आणि चांगलं चाललेलं आणि शांत आहे. ही जी दुहेरीची किंवा ही जी बीज ज्याला आपण पाहतो ना, राग,
कुठेही म्हणजे मारामारी, ही बीजेपी भाजपच पेरत चाललंय. नाही, पण एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, हे दोघे म्हणतात की मराठी मतांवर फक्त ठाकरेंची मक्तेदारी नाहीये, आमच्याकडे सुद्धा मराठी मतदार आहे. नसायला पाहिजे, पण तुम्ही मराठी अमराठी करताय. आणि इव्हन अमराठीमध्ये पण तुम्हाला सांगतो, जे कोणी मुंबई प्रेमी आहेत, जे बघतायत ह्या मुंबईला जसं भाजपने किंवा मिंदींनी लुटलेलं आहे, हे सगळेचे सगळे लोक आमच्यासोबत आहेत. कारण हा वाद जो निर्माण केला, बघा तुम्ही, आता मी आणि अमितनी जेव्हा ते प्रेझेंटेशन केलं, 15 पॉईंटचं प्रेझेंटेशन केलं, कुठेही आम्ही समाजाचं बोललो, धर्माचं बोललो, भाषेचं बोललो, प्रांताचं बोललो, जे मुंबईला पाहिजे ते बोललो. आत्ता परवाकडे मी मुख्यमंत्र्यांचं कुठेतरी स्टेटमेंट पाहिलं, विरारमध्ये जाऊन बोलतात आम्ही बांगलादेशानं जिंकून आता बाहेर काढणार. महानगरपालिकाची निवडणूक ही बांगलादेशांबद्दल आहे? गटर वॉटर मीटरची निवडणूक आहे. इथे मला ट्रॅफिक जॅममध्ये का अडकायला लागतंय? माझ्या घरात दूषित पाणी का येतंय? 20 का 24 तास मिळू शकत नाही काही काही एरियाजमध्ये. लोड शेडिंग का व्हायला लागलेलं आहे? मुंबईत जे कधी आधी व्हायचं नाही. देवना डम्पिंग ग्राउंड जेव्हा कचरा केंद्र बंद केलं, आमच्यावर अदानी कर का लावताय? हे विषय आहेत की बॉर्डरचे विषय आहेत? गेली नाही. 3.5 वर्ष मुंबईमध्ये प्रशासक राज होता, आयुक्तांचा राज होता. म्हणजेच भाजपच्या या राज्यात. काळामध्ये असं काय बदललं की तुम्ही आता नावं ठेवताय? बदललं नाही, बिघडलंय. तुम्हाला सांगतो मी, मला तुम्ही सांगा गेल्या 3 वर्षामध्ये BSTचे हाल काय झाले तो? एक साधं उदाहरण घ्या. कुठेही BST बस स्टॉपला जा आणि त्यांना विचारा वेटिंग किती तासाचं आहे? कमीत कमी 40 मिनिटं ते 1.5 तासाचं वेटिंग आहे. का झालं हे? गर्दी वाढली म्हणून नाही, उलटं रायडरशिप कमी झाली आहे. जी आमच्या वेळी 32 ते 35 लाख पर डे होती, ती रायडरशिप आता 25 लाखावर आली आहे, 25 लाख पर डे. पण बसेस पण ह्यांनी कमी केलेत. जो बस ताफा आमच्या वेळी 4,000चा होता आणि आम्ही 10,000 पर्यंत नेत होतो. इलेक्ट्रिक बसेस, आवाज न करणाऱ्या, प्रदूषण न करणाऱ्या, त्या बसेस ह्यांनी आता 2,000 पेक्षा कमी आणल्या आहेत, 1,500 वर आणलेल्या आहेत. भाडी जी होती ₹5 5 किलोमीटर, ₹10 10 किलोमीटर, ₹15 15 किलोमीटर, ₹20त कुठेही जाऊ शकत होतात. ती भाडी आता तिप्पट केलेली आहेत. म्हणजे बस न परवडणारी केली आहे. BSTला मदत तर होतच नाहीये. तुम्ही अदानीचे मीटर घरोघरी बसवताय. BSTला मारण्याचा प्रयत्न करताय. तसंच तुम्ही मला सांगा, गेल्या 3-3.5 वर्षामध्ये जेव्हा हे प्रशासक आले, मिंदे मुख्यमंत्री होते, नंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. 2023ला मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की रस्त्याचा घोटाळा होत आहे. त्याचा परिणाम काय झाला? 6 तासात BMCनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं नाही 6,080 कोटी नाही, आता 5,000 वर आणू. 1,000 कोटींनी कमी केली तुम्ही कॉस्ट एका पत्रकार परिषदेनंतर. म्हणजे किती मोठा घोटाळा आहे? नाही, पण आदित्य दुसऱ्या तुमचं वर्षी सगळं पण नाही तुझी दुसऱ्या वर्षी पण सेम 6,000 कोटीचा घोटाळा केला. परत मी त्यांच्या मागे लागलो, परत त्यांनी कॉस्ट कमी केली. पण आता हे दोन्ही जे घोटाळे केलेत, किती टक्के काम झाले मुंबईमध्ये? नाही, तुम्ही हे मुंबई पुरतं बोलताय, मुंबईचे विषय नाही, मी म्हणताय. पुण्याबद्दल पण सांगू शकतो, नाही, नाशिकबद्दल पण सांगू नाही, शकतो, ज्या नागपूरबद्दल पण बोलू शकतो. देवेंद्र फडणवीसांचे काल आम्ही मुलाखत घेतली, त्यात ते हेच म्हणत होते की निवडणूक ही मेहनत करायची गोष्ट आहे, तुम्हाला ठिकठिकाणी जावं लागतं, फिरावं लागतं. 29 महानगरपालिकेमध्ये मी किती सभा घेतल्या त्या बघा. जिथे 10,000चं गाव आहे तिथे देखील मी गेलो. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे छोट्या छोट्या ठिकाणी जाताना दिसत नाहीत, असा त्यांचा जो आरोप काय आहे. अतुलजी तुम्हाला सांगू, त्याच्यावर काय ते मत? टूर अँड ट्रॅव्हल कंपनी 100% काढू शकतात. म्हणजे त्यांचं बिलकुल 100% आम्ही काढू. तसंच ते बोलतात. घरा फिरून काही जास्ती होत नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात. सगळी यंत्रणा तुमच्या अवतीभोवती फिरत असते. तुम्ही जे निर्णय घेऊ शकता ना, तिकडच्या तिकडे निर्णय घेऊ शकता. आपल्याला आठवत असेल, जेव्हा आमचं सरकार 2019ला आलं, नोव्हेंबर-डिसेंबरला, नागपूरमध्ये जी आम्ही कर्जमुक्ती केली, ती त्या अधिवेशनात उभं राहून तिकडच्या तिकडे केली. आम्ही घरा फिरत नाही बसलो. हजारो कोटीचा खर्च आमच्या फिरण्यावर, कारण हे सगळं फिरणं काय फडणवीस साहेब पैसे देत नाहीत. आपण देतो, शासनाचे पैसे असतात, करदाते देतात. दुसरं म्हणजे होर्डिंग बॅनर नाही लावले आम्ही. पण आजही तुम्ही प्रत्येक गावात जर जाल महाराष्ट्राच्या, एकाच व्यक्तीचं नाव सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडावर आहे, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. की त्या माणसाने दिलेली कर्जमाफी आमच्यापर्यंत पोहोचली. हे घरा फिरतात का नाही ना, शेतकऱ्यांचं दुःख दिसत आहे? तसंच जर पाहिलं तर सगळ्या शहरांमध्ये तुम्ही जाताना, एक तरी शहर मला जे दाखवा आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्या 3-3.5 वर्षात जे तुम्ही केलंय, जे सुधारलेलं असेल किंवा थोडी तरी प्रगती केली. उलटा पण मागे चाललोय. बरं, हे जाऊन बोलतात कशावर? रोहिंग्या आणि बांगलादेशवर. जे तुम्ही ज्या शहरात चाललात त्याच्यावर तर बोला, मुद्द्याचं तर बोला. अतुलजींच्याच प्रश्नाचा धागा पुढे नेतोय तो हा, की शेवटी ठाकरे बंधू आणि ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्ष आज मुंबईपुरती सीमित आहेत असं चित्र उभं राहिलं ना. बघा, चित्र हे उभं कोणी काही करू शकतं. पण आज शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटीगाठी करणं, त्यांना धीर देणं, हे कोणी केलंय? वेटाळ टेकडीचा प्रश्न असेल पुण्यातला, किंवा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल पुण्यातला, किंवा इतर काही प्रश्न असतील पुण्यातले, ते कोणी घेतलेत? लोकमान्य नगरचा प्रश्न असेल,
आम्ही जाऊन घेतलेत ना. नाशिकमध्ये तपोवन कोणी घेतलंय? नागपूरमध्ये अग्निवन कोणी घेतलाय प्रश्न? मराठवाड्यात काही झालं किंवा कोकणात काही झालं, उत्तर महाराष्ट्रात काही झालं, पश्चिम महाराष्ट्रात काही झालं, कोण जातंय? पण आम्ही फक्त काही गरा फिरायचं. टूर ट्रॅव्हल कंपनी म्हणून फिरत नाही, पण तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही काय करताय आणि आमच्या हातात सत्ता असताना आम्ही काय केलं, हे तुम्ही दाखवा. आदित्यजी, तुम्ही आता असं म्हणालात की ही निवडणूक वॉटर गटर मीटरवर आहे. बरोबर. 30 वर्ष असायला पाहिजे. जवळपास 30 वर्ष जवळपास मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता होती. तरी सुद्धा मुंबईला तुम्ही वॉटर गटर मीटर पासून मुक्त करू शकला नाही. तेच प्रश्न, तीच त्याच्यापासून तुंबलेली मुक्त मुंबई, करायचंच नाही, तेच ते सगळं द्यायचं आहे. कंटिन्यू आहे. तुम्हाला सांगतो आता. नाही, मुद्दा कसा आहे, की नाही, नाही, मी नाही, येतो नाही, त्याच्यात. त्याच्यात जोडून पूरक प्रश्न असा, की इतक्या वर्षात मुंबईत एकही चांगला फुटपाथ मिळत नाही. फुटपाथ हे फेरीवाल्यांनी सगळे व्यापून टाकलेले आहेत. फुटपाथवर चालायला जागा नाही म्हणून आपल्याकडे 2दा बस ॲक्सिडेंट झाला आणि त्यात काही लोक मेले. बस ऍक्सिडेंट त्याच्यामुळे नाही झाला. नाही, तो ट्रेनिंग नीट सांगतो. ट्रेनिंग नीट नाही झालं. नाही, पण फुटपाथवरच तो सांगतो त्याच्या फुटपाथ नव्हतं स्टेटमेंटमध्ये ना. काय येतं, त्यांनी गाडी ठोकली आणि तो काही बोलेल, त्याच्यावर नाही झालं पाहिजे. पण तुम्हाला आता सांगतो आणि मी तुम्हाला चॅलेंज देतो. आज मी जे उत्तर देईन, तसं कुठच्याही भाजपच्या नेत्याला बोलवा आणि त्यांनी त्यांच्या प्रशासित किंवा त्यांच्या शासित शहरामध्ये काय केलं ते सांगा. 1997 पासून 2022 पर्यंत काय काय केलं हे तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे 97 ते 99 आणि 19 ते 22 ही 4च वर्ष आमचे स्वतःच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते किंवा आम्हाला जे मदत करू शकतील असे मुख्यमंत्री होते. बाकीची जी काही वर्ष होती 21 वर्ष ही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री पण तसे वेगळ्याच पक्षाचे होते. पण चला तेही जर 1 मिनिटं बाजूला ठेवलं तरी 1997 मध्ये जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा 600 कोटीची तूट होती. ती तूट भरून काढली. कुठेही कर वाढवला नाही. कुठेही छुपा कर लावला नाही. गडकरी साहेब जसं रस्ता बनवायच्या आधी टोल बनवतात तसं आम्ही केलं नाही. उलटा आम्ही बनवलेला कोस्टल रोड हा टोल फ्री आहे. हे सगळं करून 2022 पर्यंत आम्ही 92,000 कोटीच्या ठेवी बनवल्या. सरप्लस आणले. परवा मुख्यमंत्र्यांकडून तसं मला ती अपेक्षा नव्हती, जी भाषा त्यांनी वापरली. ते आधी मला सुसंस्कृत वाटायचे. पण ज्या भाषेत आता बोलायला लागलेत, त्या ठेवी आपण कशासाठी वापरतो किंवा आर्थिक नियोजन आपण कशासाठी करतो? तर मुंबईमध्ये किंवा मुंबईसारखं जेव्हा तुम्ही शहर चालवता, तेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता, की अमुक-अमुक साली मला कोस्टल रोड बनवायचा आहे, अमुक-अमुक साली मला गोरेगाव मुलुंड लिंक रोड बनवायचा आहे, अमुक-अमुक साली मला एस-टी-पी बनवायचं आहे. त्या ठेवी प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या अर्थसंकल्पात सादर करायचो, पारदर्शकपणे सादर करायचो आणि प्रत्येक पैसा आम्ही हिशोब हा जनतेला त्या अर्थसंकल्पात द्यायचो. तुम्ही जर अर्थसंकल्प प्रत्येक वर्षाचा पाहाल, तर त्या ठेवींचा हिशोब आम्ही तिथे दिलेला आहे. प्रॉव्हिडंट फंडवर किती, BSTसाठी किती, किती काय. या 25 वर्षाच्या काळामध्ये जर 2 क्षेत्र तुम्ही घेतले, ह्या 2 क्षेत्रामध्ये तर मी चॅलेंज लावून सांगू शकतो, जगात कुठची महानगरपालिका नसेल तसं मुंबई महानगरपालिकेचं काम आहे. शाळा, आमचं कर्तव्य असतं महानगरपालिका म्हणून, की तुम्ही प्राथमिक शिक्षण द्यावं. पण मुंबई महानगरपालिकेने जगात कुठेही नसेल तसं प्राथमिक शिक्षण तर दिलंच. पण 3.25 लाख विद्यार्थ्यांना 1235 शाळांमध्ये आपण 8 भाषांमध्ये शिकवतो, 8 माध्यमांमधून शिकवतो. इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, गुजराती आहे. ह्या माध्यमातून शिकवतो आणि दुसरी आणि तिसरी भाषा त्या वेळेला म्हणजे दुसरीत आणि 5वीत येते. ह्या 3.25 लाख विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शिकवत असतो, 1235 शाळांमध्ये आपण शिकवत असतो, तेव्हा डिजिटायझेशन, पाठीवरचं ओझं कमी व्हावं म्हणून टॅब्स हे आपण आणलं. आम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जेंडर इक्वालिटी, सेफ स्कूल्स, ऑप्थॅल्मॉलॉजी, टाईप 1 डायबिटीज मॅनेजमेंट, डेंटल चेकअप ह्या सगळ्या गोष्टी ह्या शाळांमध्ये करत होतो. फुटबॉल, क्रिकेट वगैरे सगळं काही करत होतो. पण ह्याच्याही पुढे जाऊन देशात कुठेही नसेल असं SSC बोर्ड तर आहेच, पण IB, IGCSE म्हणजे जे आम्ही शिकू शकलो प्रायव्हेट स्कूल्समध्ये, ICSE आणि CBSE हे आपण आणलं. कुठेही देशात नाही आहे जे महानगरपालिकेने केलं आणि विनामूल्य आणि मराठी अनिवार्य करून. तुम्ही ठेवी आता 1 मिनिटं. हे जे आहे ना, ह्याच्यामुळे जी शाळांना आपली गलटी लागत होती, तीच गलटी भरून काढली. 4,000 सीट्ससाठी 10,000 ॲप्लिकेशन झालेत. लॉटरी काढायला लागलेली आहे. सांगा मला भाजप शासित कुठच्या शहरात केलंय का? नाही, वरपासून खालपर्यंत. तुम्ही आरोग्याचं पण सांगतो, सॉरी एकच. आरोग्याचं सांगतो, मग फुटपाथ आणि रस्त्यांवर पण येतो मी. कारण ते तर तिथेच आम्ही असतो रस्त्यावर. आरोग्यामध्ये पण आपलं परत एकदा कर्तव्य आहे, की प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर. पण त्याच्याही पुढे जाऊन महानगरपालिकेचे स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत, ट्रॉमा केअर सेंटर आहे, 4 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि आता आपण जे 5 जे हॉस्पिटल्स आहेत, शताब्दी आहे, MT अगरवाल आहे, ह्या हॉस्पिटलना भाजपला प्रायव्हेटाईज करायचं आहे, महाग करायचं आहे. आम्हाला ते तसंच्या तसं ठेवून 5 अजून मेडिकल कॉलेजेस जोडून घ्यायचे आहेत.
म्हणजे तरुणांना तिथे शिकायची संधी मिळते, नवीन डॉक्टर्स आपल्या उपलब्ध होतात आणि सगळे काही फॅसिलिटीज आपण तिकडच्या तिकडे देऊ शकतो. जगात कुठेही असं उदाहरण नसेल. बीएसटी देखील 10,000 इलेक्ट्रिक बस कोण आणत होतं? परवडणारी भाडी कोणी केली होती? 35 लाखापर्यंत रायडरशिप कोणी नेली होती? पाण्याचे दर ₹3.5 पर पर्सन पर 1000 लिटर्स, जेव्हा BMCला मिळतं ₹11.5 पर पर्सन पर 1000 लिटर. एवढी सबसिडी गेली 25 वर्ष कोणी दिली होती? मिडल वेस्टर्न धरण असेल किंवा आधीची धरणं असतील, ही कोणी केली होती? डिसॅलिनेशनचा प्लांट कोण करत होतं? हे आम्ही करत होतो. कोस्टल रोड आम्ही करून दाखवलेलं आहे. फडणवीस साहेबांचा काडी मात्र संबंध नाही त्याच्यात. एक ना रुपयाचा संबंध आहे, ना एका प्लॅनिंग मीटिंगचा संबंध आहे, नाही, ना एका तुम्ही परवानगीचा संबंध आहे. तुमच्या तिसरी गोष्ट, डिपॉझिटचा सॉरी उल्लेख केला मी म्हणून आता सांगतो. फुटपाथवर येतोय. हा. तुम्ही फुटपाथ डिपॉझिट विषयी बोलतच नाही आहात असं डिपॉझिट त्यांचं म्हणणं आहे. नाही, नाही नाही, मी त्याला विचारतो. नाही आता नाही, हे जर मी बोलायला लागलो तर त्यांचं डिपॉझिटच गुल होईल, म्हणून मी बोलत नाही. पण फुटपाथ बद्दल पण, फुटपाथमध्ये हॉकिंग पॉलिसी जी 2013 नंतर सुप्रीम कोर्टाने आणलेली आहे, एकच अडचण अशी आहे की ते हॉकर्स नोंदणीकृत केलेत, पण सगळ्या रेसिडेंट असोसिएशन बरोबर ते बसवून हॉकिंग झोन्स कुठे करायला पाहिजेत. जसं पार्किंगचा विषय, आमच्या वेळी पार्किंग मोफत होतं BMC पार्किंगमध्ये, भाजपने चार्ज लावायला लागले. पण हॉकिंग झोन्सवर अजून एकमत ह्या रेसिडेंट असोसिएशनचं आणि BMCचं होत नाहीये. कारण प्रत्येकाला हॉकर्स पाहिजेत, आपण तिथूनच भाज्या विकत घेतो, फळं विकत घेतो, पण ते नेमके कुठे झाले पाहिजेत हे आहेत. पण मोकळे फुटपाथ्स, चालण्यासारखे फुटपाथ्स, हे प्लॅनिंग जसं अंधेरी घाटकोपर लिंक रोडला असेल, JVLR असेल, हे आम्ही सुरू केलं होतं. 600 मीटरचं काम पण झालं होतं सरकार पडायच्या आधी. आणि हे प्लॅनिंग टेक्निकली व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, फक्त काही इंजिनियरचं गट किंवा अमुक गट नाही, इंजिनियर्स, ट्रॅफिक प्लॅनर्स, अर्बन प्लॅनर्स, आर्किटेक्ट्स ह्यांना सोबत घेऊन हे सगळं झालं पाहिजे. ते आम्ही करत होतो. अजित पवार पुण्यात असं बोलले की पुणे महापालिकेने मोठ्या प्रमाणावर ठेवी मोडून टाकल्या आणि त्याच्यात करप्शन केलं त्यांनी. पण तेच अजित पवार मुंबईतल्या ठेवी भाजप शिंदे सेनेने मोडल्या. 90,000 कोटी होत्या, त्या 10-15,000 कोटींनी कमी झाल्या. मग तो निकष इकडे लागू आहे असं तुम्हाला म्हणायचं? नाही, तुम्हाला सांगू, ठेवी टेक्निकली ह्या जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट सुरू करता तेव्हा मोडायला लागतात. कारण त्या ठेवी त्याच्यासाठीच आपण ठेवतो. जसं तुम्हाला आठवत असेल, आमचं सरकार पडल्या 2 गोष्टी झाल्या. गोरेगाव मुलुंड रोड, लिंक रोड जे काम सुरू आहे, ज्याचं कामाचं भूमिपूजन मी केलं होतं. परत 2 वर्षानंतर काम सुरू असताना मोदी साहेबांनी येऊन त्याचंच भूमिपूजन तिकडेच केलं, दाखवलं की त्यांनी सुरू केलं. दुसरं म्हणजे STPचं काम, सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं काम. BOD COD किती असावा ह्याच्यावरनं 10 वर्ष NGT आणि सुप्रीम कोर्टमध्ये ही केस चालल्यानंतर निकाल लागला. 18,000 कोटी जे आपण बाजूला काढून ठेवलेले, ती ठेवी मोडून आपण ते देणं लागतं, म्हणून ते आपण काम सुरू केलं. योगायोगाने, त्यांच्या चांगल्या योगायोगाने आमचं सरकार पाडलं त्यांनी, आणि मोदी साहेबांनी येऊन सांगितलं की त्यांनी 18,000 कोटीचा तोफा हा मुंबईला दिलाय. हे त्यांनी पैसे दिलेले नाहीत, हे आम्ही वाचून ठेवलेले मुंबईकरांचे पैसे मुंबईसाठी ठेवले होते. त्या ठेवीतनं ठेवी ह्याच्यासाठी वापरल्या जातात. पण आता भाजप सरकार आणि मिंदेंनी काय केलंय की ह्या ठेवी जे आपण 92,000 कोटीचं सरप्लस होतो, आजची परिस्थिती अशी आहे की ठेवी तर कमी झाल्याच आहेत, पण कमिटेड लायबिलिटी जे आपण देणं लागतो ह्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सना, ते 2.5 लाख कोटीपर्यंत नेऊन ठेवलंय. 2.5 लाख कोटी. भाजप असं म्हणतंय की BMC ही मातोश्रीची ATM आहे आणि आम्हाला BMCला ATM मुक्त करायचं आहे, म्हणून आमचा महापौर बसवायचा. मला वाटतं आपण पाहिलं असेल, लूट ही कोणी केली. जर ATM असतं, बघा ते भ्रष्टाचार बोलतात ना, भ्रष्टाचारचा साधा लॉजिक तुम्हाला सांगतो. भ्रष्टाचार काय आहे की समोरची तिजोरी दिसते, ती तिजोरी खाली करून माझ्या खिशात आणणं. आमच्या वेळी जर ठेवी वाढले असतील आणि BMCचे पैसे वाढले असतील आणि मुंबईकरांना आम्ही हिशोब देत असू, तर भ्रष्टाचार कसा? आणि ह्यांच्या वेळी जी काही लूट झालेली आहे, जी कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे गेलेत, कामं दाखवा ना. बरं, आज पण आमच्या काळात जे झालेले रस्ते आहेत ते अजूनही खड्डेमुक्त आहेत, मी तुम्हाला तिथे नेऊन दाखवूही शकतो. आणि ह्यांच्या काळात जे रस्ते झालेत का इथपासून प्रश्न आहे, पण पैसे दिलेत कॉन्ट्रॅक्टर्सना. ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड कधीही नव्हतं मुंबईत द्यायचो आपण, 10% द्यायला सुरू केलेलं आहे. एस्केलेशन, SOR रिवाईज केलेलं आहे, स्टँडर्ड रिव्हिजन केले त्यांनी रेट्सचं. हे जर त्यांनी केलं असेल तर पैसे गेले कुठे? पण आदित्यजी, एकूणच जर राजकारण आता जे चाललंय बघितलं तर शिंदे सेना, त्यानंतर अजित पवार गट आणि भाजप, हे तिघेच आपापसात एवढे भांडतायत की मीडिया स्पेस आहे त्या तिघच घेत आहेत, आणि त्याच्यात तुम्ही असाल, राज ठाकरे असाल, हे कुठेच दिसत नाही. असं जे चित्र तयार झालंय त्याला छेद द्यावा असं वाटलं नाही आणि का? तुमचे मुद्दे सुद्धा हीच- जात आणि नाही. मुद्दे असून म्हणून तर मी इथे आलोय आज. हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे, ती आपण बरोबर ओळखली आणि लोकांनी फसू नये म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की ते जे एकमेकांविरुद्ध बोलतायत आणि भांडतायत, ते फक्त आणि फक्त स्पेस आणि सीट्स ऑक्युपाय करण्यासाठी. त्यांचं भांडण हे खोटं ते सत्तेसाठी आणि भ्रष्टाचारासाठी एकत्र चिकटलेले लोक आहेत. हिंमत असेल तर एकाने तरी
राजीनामा द्यावा आणि सरकारच्या बाहेर जावं. पण ते जे काही करत आहेत ना, की भाजप आणि काँग्रेस युती, भाजप आणि एम-आय-एम युती, मिंदे आणि एम-आय-एम युती हे लपवण्यासाठी आणि आमचा आवाज दाबण्यासाठी, सत्य दाबण्यासाठी हे सगळं त्यांचं चालू आहे. पण तुमच्या सभाही होत नाहीयेत. म्हणजे आज कुठं पहिली ती नाशिकला संयुक्त सभा आहे तुम्हाला ठाकरे सांगतो बंधूंची. का नाही होत आहे. गेले 10 दिवस आपण पाहिलं असेल, खरं प्रचाराचा जो काळ आहे, तो 3 जानेवारी ते 13 जानेवारी आहे. त्या 3 जानेवारीपर्यंत पण आम्ही सगळे जे काही विथड्रॉवल वगैरे, वगैरे हे सगळं त्याच्यात होतो. आज देखील जर कुठच्या उमेदवाराला विचारलं, सांगतात, "साहेब, आम्ही डोर टू डोर करतोय. आम्हाला घरोघरी जायचंय. सभा नको, तुम्ही इतर काही आपण करू." रोड शो आता काय झालं, सगळ्यांनी सभा शेवटच्या 2 दिवसात मागितल्यात. सगळ्यांनी रोड शो शेवटच्या 2 दिवसात मागितलेत. पण उद्धव साहेब असतील, मी असेल, अमित आहे, राजसाहेब आहेत, आम्ही चौघांनी जवळपास 150 ते पावणे 200 सीट्स मुंबईमध्ये शाखा भेटी करून कव्हर केल्यात. त्याच्या आधी मी पुण्यात केलेल्या आहेत, नाशिकमध्ये झालंय. आज नाशिकमध्ये सभा आहे. तर हे सगळं चालू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मी जेवढे मोर्चे काढलेत अंबादास दानवेजींबरोबर, मला वाटत नाही कुठच्याही इतर पक्षांनी काढले असतील. मग पाण्यासाठी असेल, इतर कचऱ्यासाठी असेल, हे सगळे मोर्चे तर आम्हीच काढलेत, आंदोलन आम्ही केलेत. मुंबई भोवती सगळं फिरतंय. मला वाटतं मुंबईला लागून ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, उल्हासनगर आहे, नवी मुंबई आहे. हे सगळे इथे पण निवडणुका आहेत महानगरपालिकांच्या. डोंबिवली तर तुमचा आजोळ आहे. पण कुठेतरी असं वाटतंय की ते सगळं आंदण दिलंय की काय? आता तुम्ही बघा, कालच मला वाटतं ठाण्यात राजसाहेब होते. परवा अमित नवी मुंबईत होता. त्याच्या आधी मी होतो. तर हे सगळं आम्ही करतो ना, शाखा भेटी तर आहेत. सभा होत नाहीत मान्य, कारण सभेसाठी आता वेळच नाहीये. आमचे उमेदवार घरोघरी जाणार कधी? आदित्यजी म्हणजे काय ना, की एखादा चेहरा काम करत असतो 5 वर्ष. पण त्या चेहऱ्याला परत एकदा जसं आपण रोज दात घासतो कोलगेटनीच, पण तुम्हाला एक रिमाइंडर ॲडव्हर्टाइज लागते ना, की अरे इसमें नमक है. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. तुम्ही ग्राउंड लेव्हलला जाऊन अगदी तळागाळात जाऊन प्रचार करणं, पक्षाची पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेणं अपेक्षित अपेक्षित होतं. पण त्याचं कुठंच दिसलं नाही. बिलकुल नाही. कारण आपण पाहिलं असेल, त्या निवडणुकांमध्ये जे काही प्रचार चालला होता, आमचे स्थानिक नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी करत होते. आम्ही एका महत्त्वाच्या कामात देखील, तेवढ्याच महत्त्वाच्या कामात, कारण आपण निकाल जर पाहिले, तर ते निकाल ज्या दिशेला गेलेले आहेत आणि विधानसभेचे निकाल पाहिले, दोन्ही. ह्याच्यात जे आम्ही मतचोरी हे जे पकडलेलं होतं, ते अजूनही आम्ही पकडायच्या मागे लागलेलो आहोत. ह्याच्यात पूर्णपणे आमची जी व्यवस्था आहे, म्हणजे एका बाजूला ह्या निवडणुका होत होत्या, पण दुसऱ्या बाजूला तिकडचे देखील आम्ही सगळे लोकं बोलवून मतचोरी पकडायची कशी? कारण एका बाजूला तन, मन, धन, म्हणजे आम्ही तन आणि मन लावलेलं आहे आणि धन लावलेलं आहे. पैशाचा वारेमाप आपण पाहतोय सगळीकडे, जे काही म्हणजे उधळपट्टी चाललेली आहे. पण हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जर मी एखाद्या मतदाराकडे गेलो, मी मतदाराचं मत परिवर्तन कधी करू शकतो? तो खरा मतदार असेल तर. बोगस असेल तर मी काय त्याला सांगणार आहे, तो काय माझं त्याचं मत परिवर्तन करणार? हे बोगस मतं पकडण्याची खूप मोठी यंत्रणा आम्ही लावली होती आणि त्याचा परिणाम तुम्ही आता ह्या निवडणुकीत बघाल. हाच मुद्दा मला यावर यायचं होतं. पण आता तुम्हीच काढला म्हणून. बोगस मतदार आणि तुम्ही BLA, BLOचं जे काही गणित मांडलंय, ते आम्हाला हवंय. ते पहिल्यांदा तुम्ही बोलताय. तुम्ही लीक BLA, करताय की BLOज. कारण तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे जी यादी दिलेली आहे BLAs, BLOची आणि बोगस मतदारांवर तुम्ही काय उपाय काढलाय ते हवंय. बघा, राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही 2-3दा गेलो. पहिल्यांदा तर राजसाहेबांनी मग त्यांना शेवटी विचारलं, की तुम्ही नेमकं करता काय? कारण जे काही मी प्रश्न विचारायचो, सर ते वरतून येते आदेश. पुढे काय? नाही सर, ते खालचे लोकं पुढे नेतात, महापालिकेचे लोकं पुढे नेतात. मग तुमचा रोल काय राज्य निवडणूक आयोग म्हणून? हा एक प्रश्न आहेच. दुसरं म्हणजे आम्ही त्यांना हजारो नाही, लाखो पुरावे दिलेले आहेत. आपण ते सभेत पण पाहिले असतील, वरळीच्या माझ्या डोमच्या प्रेझेंटेशनमध्ये पाहिले असतील. काही-काही तर असे पुरावे आहेत, की अतुलजींचे 2 मतदार कार्ड्स आहेत. पण थोडी नावं इकडे-तिकडे केलीत. 100% मॅच झालंय, कोणी 95% मॅच आहे, कोणी 90% मॅच आहे. कधी नाव सेम आहे पण ॲड्रेस वेगळा आहे, ॲड्रेस सेम आहे पण नाव वेगळं आहे, इपिक आयडी वेगळे-वेगळे आहेत, फोटोज सेम आहेत. असे खूप सारे त्यांनी घोळ घालून ठेवलेले आहेत. जे काही अच्छा, पहिलं तर मशीन रीडेबल करतच नाहीत हे लोकं, चोरी पकडावी नाही म्हणून. आत्ता पण तुम्हाला सांगतो, जे काम आम्ही घेतलेलं आहे, ह्या निवडणुकीत पण BMCचं आपल्याला आठवत असेल, BMCची मतदार यादी आल्यानंतर, ड्राफ्ट रोल आल्यानंतर मी पत्रकार परिषद घेतली. काय त्याच्यात इश्यूज आहेत. काही तर मी पॉइंट आउट करून दिलं त्यांना, की चला आम्ही तुम्हाला मदत करतो. हे सगळे इश्यूज आहेत. आत्ता मी जे ॲनालिसिस करायला लागलो, एक तर बूथ वाईज जे आधी यायला पाहिजे होते, 1 जानेवारीपर्यंत यायला पाहिजे होतं, कालपर्यंत आलं नव्हतं बूथ वाईज 100%. काल रात्री आल्यानंतर आम्ही पाहायला लागलोय, की अजूनही घोळ वाढलेले आहेत. संभाव्य दुबार मतदार हे वाढलेले आहेत. ॲड्रेसचे घोळ आहेत ते वाढलेले आहेत. हे कसं होतं? जर तुम्ही एवढी सगळी नाही, पण यंत्रणा, हा मुद्दा फारसा कामच करत नाही असं हा आतापर्यंतच्या निवडणुकीत तुम्हाला सांगू का दिसलाय. अतुलजी, हा मुद्दा निवडणुकीचा नाही, हा प्रचाराचा मुद्दा नाहीये. हा यंत्रणेचा मुद्दा आहे. ही आता यंत्रणा आम्ही कशी लावू?
आणि ह्या मतदारांना पकडू कसं ह्याच्यावर आहे, कारण निवडणूक आयोग पूर्णपणे भाजपसोबत आहे राज ठाकरेंनी आणि सोपा ह्याच्यावर मार्ग वोट सांगितलाय. चोरीवर आम्ही प्रचार करतच नाही होत. नाही, हा प्रचाराचा मुद्दाच नाहीये. राज ठाकरेंनी सोपा मार्ग सांगितलाय, दिसला की ठोकून काढा. पण तुमची काय मुंबईमध्ये भूमिका आहे बोगस त्याच्या बाबतीत? मतदार दिसू द्या, जर का दिसेल. कोणी असेल तर तो एकचदा मतदान करू शकतो, कारण ती शाही काही तासात जाणार नाहीये. म्हणजे त्यांनी दहिसरमध्ये मतदान केलं आणि नंतर तो शिवडीमध्ये येऊन पुन्हा करतो, असं होणार नाही. ती शाही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जात नाही हो. ज्यांना घालवायचे ते घालवतात. त्याचे मार्ग आहेत. आदित्य, जे तुम्ही मगाशी BMCच्या हॉस्पिटल्सचा उल्लेख केला, आरोग्य लाईफस्टाईल बघता आजकालची तर फार महत्त्वाची गोष्ट मानली जाते. तुम्ही सांगितलं खूप हॉस्पिटल्स उभे केले, पण आजही तिथून उपचार घेऊन 10 पैकी 9 जण बाहेर पडले तर नावं ठेवतात की त्या पद्धतीने तिथे उपचार होत आहेत किंवा गर्दी होते किंवा अपुरं पडतंय सुविधा. BMCचे हॉस्पिटल तुम्ही इतके दिवस सत्तेत होतात, असं मुंबईकरांना पाहायला मिळेल का की आदित्य ठाकरे सुद्धा जातील आणि BMCच्या हॉस्पिटल्समध्ये कशाला उपचार काय? घेतील? कोणी जायला नाही पाहिजे हो. नाही नाही, म्हणजे सगळ्यांना देव न निवडणुकीत करो वर्ष कोणी मिळो. कोणी जाऊ नये, देव न करो तुम्ही सुद्धा, पण जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा नेत्यांची मुलं किंवा नेत्यांच्या तुम्हाला सांगू घरचेही का लोक ह्याच्यात? त्या BMC ऐका, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उपचाराला सांगतो, एक जातील. तुम्हाला मान्य करून घ्यायलाच लागेल की जशी आपली आरोग्य सेवा आहे तशी देशात कुठेही नाही. म्हणून जरी आपला मुंबईचा फुटफॉल असेल, हा ठराविक असेल, तरी आपल्या राज्यभरातून पण अजूनही लोक येतात आणि देशभरातून पण येतात. आज ही परिस्थिती झालेली आहे. साधारणपणे जे मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये काही अत्याधुनिक मशीन्स, मग स्ट्रोक आल्यानंतर 15 मिनिटात जर इंटरव्हेन्शन झालं तर तुम्ही वाचू शकता वगैरे, ते 3 वर्षात आता धूळखाट पडलेलं आहे. ह्या सरकारने त्याला फंडिंगच नाही दिलं, बंद पडले. OPDs किती वेळ वेटिंग आहे हो तुम्हाला? बेसिक एक्सरे आणि MRIसाठी आता किती वेळ वेटिंग वाढलंय? ह्या सगळ्या ज्या बारकाईने पाहण्याच्या गोष्टी असतात. CPDनी स्ट्रीट फर्निचरमध्ये आता काम स्वतःला व्यस्त करून घेतलं. CPDचं काम स्ट्रीट फर्निचर आहे का? CPD सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट हे हेल्थमध्ये बघायला पाहिजे. ते आता रस्त्याचे फुटपाथचे ग्रिल्स आणि ते काय कुंड्या वगैरे बघायला लागलेत. हे स्वतःचं काम स्वतःनी जर केलं आणि ह्या ज्या समित्या आहेत, ज्या आम्ही सांगतोय की जे आम्ही आधीपासून बघत होतो. आता तुम्हाला उदाहरण देतो. मुंबईमध्ये 2017 पर्यंत 13,754 बेड्स होते. की ते आसपास होते, 13,500 बेड्स होते. त्याच्यानंतर आम्ही अजून 5,000-1,000 वाढवले. पण तुम्ही कितीही बेड वाढवले तरी एक आपल्याला मान्य करून घ्यावंच लागेल की देशभरातून उपचार करायला जी लोकं येतात, म्हणून तो थोडी तफावत होते. पण त्याच्यासाठी उपाय हा आहे की तुम्ही त्यांना रोखू तर शकत नाही. आपल्याच देशातली लोक आहेत. तुम्हाला उपाय हाच आहे की आता हे जे 5 हॉस्पिटल्स दुसरे आहेत, जे भाजपला प्रायव्हेटाईज करायचे आहेत, राजावाडी असेल, MT अगरवाल असेल, शताब्दी असेल, शताब्दी 2 आहेत ते आपल्याला पुन्हा एकदा BMCकडेच ठेवून, कारण BMCमध्ये सगळ्यात चांगले डॉक्टर्स जोडलेले आहेत. ते ठेवून त्यांना तुमची कपॅसिटी ऑगमेंटेशन करून त्यांना मेडिकल कॉलेजेस बनवणं आता पर्याय नाही दुसरा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपला दवाखाना जी कॉन्सेप्ट केली, त्यांनी दावा केला होता की खूप लोक तिथे उपचाराला जात आहेत वगैरे. तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही काय त्याचा फीडबॅक घेतलाय? माझ्यापेक्षा तुम्ही आत्ताचे जे CM आहेत त्यांना ऑफ द रेकॉर्ड विचारा की त्या निधीतून किती निधी खरोखर लोकांमध्ये गेला आणि किती स्वतःच्या खिशात गेला. आत्ताचे CM तुम्हाला बरोबर सांगतील. आदित्य, जे तुम्ही म्हणताय की बहुतांश वेळा जेव्हा सत्ता होती शिवसेनेची मुंबईमध्ये, तेव्हा विरोधी पक्षाची सरकार केंद्रात आणि राज्यात होती. मग एक सामान्य मतदार मी जर हे असा- का सांगितलं तुम्हाला नाही, सांगतो. पण एक सामान्य मतदार जर विचार करेल की डबल इंजिन ऑलरेडी आहे, तिसरं इंजिनही जर आपण Thank you. त्यांना दिलं, मी ह्याच्यासाठीच तिसरं येतो. इंजिनही त्यांना दिलं, तर त्या मतदाराच्या या विचाराला तुम्ही काउंटर कसं करा? मी ह्याच्यासाठीच हे आवर्जून याचा उल्लेख केला. कारण जिथे जिथे डबल काय 4 इंजिनवाल्यांचं विमान आहे ना, ते टेक ऑफच घेत नाहीये. बघा, दोन मिथ्स, 2 खोट्या गोष्टी ह्यांचा फुगा आपण आज फोडणं गरजेचं आहे. पहिली एक जी त्यांनी साधारणपणे एक इमेज बनवून ठेवलेली आहे की भाजपला शासन जमतं. मी हे 100% मान्य करतो की भाजप विरोधी पक्षासारखा भाजप दुसरा विरोधी पक्षच नाही. भाजपसारखा उत्तम विरोधी पक्ष कुठेही तुम्हाला सापडणार नाही. आंदोलनं जशी करतात, मोर्चे जसे काढतात, हंगामा जसं करतात, जेवढं खोटं बोलतात. आपल्याला पटवून दिलेलं होतं की मनमोहन सिंग साहेबांचं सरकार खराब आहे. आम्हाला पटवलं होतं. आम्हाला पटवून दिलं होतं की न्यूक्लिअर डील हे देशासाठी खराब आहे. आम्हाला पटवलं होतं की आधार कार्ड खराब आहे. आम्हाला पटवलं होतं आणि तुम्हाला पण पटवलं होतं की FDI 100% आलं नाही पाहिजे. सगळं काही त्यांनी आत्ता केलेलं आहे. GST आलं नाही पाहिजे, डिमॉनिटायझेशन चुकीचं होईल. हे जेव्हा भाजप विरोधी पक्षात होतं तेव्हा आपल्याला पटवलं होतं. पण तुम्ही बघा, म्हणजे कोविड काळात पण त्यांनी आंदोलनं केली की हे उघडा ते उघडा, लोक मेली तरी चालतील पण आम्हाला हे उघडून पाहिजे. हे सगळे आंदोलन ते करतात. पण ज्या मिनिटाला सरकारमध्ये येतात, आग लावण्याचं काम करतात, जातीपातीत भांडणं लावतात. खरा जो विकास झाला पाहिजे, ठीक आहे, तुम्हाला ते मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स दाखवतात, पण एक तरी मला तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट त्यांचं दाखवा ज्याचं उद्घाटन झालंय आणि 6 महिन्यात रिपेअर काम नाही निघाले.
तुम्ही पैशांचा सामान्य उल्लेख दुसरं- sorry, सामान्य sorry, दुसरं- मतदाराला मेट्रो दिसते, नाही, नाही, रस्ते तुम्हाला- झालेले हो, दिसत पण 17 दिवसात माझ्याकडे वरळीमध्ये मेट्रोची भिंत पण पडलेली दिसली. पण लोक तिथे म्हणतात पाणी पण कामं डुबलेलं दुरुस्त होतील, दिसलं. पण लोकांना विकास फुटफॉल दिसतोय. काय फुटफॉल त्याला- काय त्या- मेट्रोचा? त्याला तुमचं काउंटर कसं ऐका ना, असेल विकास दुसरं तुम्हाला सांगतो. जे तुम्ही आता बोललात ना ट्रिपल इंजिनचं सरकार, दुसरं जे हे मिथ आहे आपल्या देशामध्ये की सगळ्या लेव्हल्सला हे एकच पक्षाचं राज्य पाहिजे. मी हे मुद्दामून बोललो होतो कारण मला माहिती होतं हा प्रश्न येईल पुढे. हे मी थोडी प्रश्नाची पेरणी केली होती. जसं बॉलिंगला आपण करतो ना, तर बॅट्समॅन आता फ्रंट फुटर खेळेल. पण आम्ही जे केलं काम, दुसरा पक्ष आमच्या डोक्यावर बसला होता, तरी पण आमचं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जे काही आमचे अधिकार आहेत आणि जो काही मुंबईची ताकद आहे, जी काही मुंबईची ताकद आहे, ती आम्ही आजमावून दाखवली होती आणि ते काम करून दाखवलं होतं. भाजपच्या हातात मध्य प्रदेशमध्ये किती वर्ष इंदोरमध्ये महापौर आहेत, नगरसेवक आहेत, सगळ्या समित्या आहेत, आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, केंद्रात पण सरकार आहे, खासदार पण त्यांच्यात. आणि अनेक परवा वेळा 18 सुंदर लोकं- शहर झालंय. हा अनेक वेळा सुंदर शहर झालंय. बरोबर आहे, पण त्यांचं कचऱ्याचं हे किती होतं माहिती आहे का? 400 मेट्रिक टन. आपल्या एका वॉर्डचं 2000 kg असतं. तर बेसिकली परवा जेव्हा 18 लोक गेले तेव्हा हे ट्रिपल इंजिनचं सरकार होतं ना, ते मंत्री काय बोललेत, घंटा फरक पडताय. गांधीनगरमध्ये 150 लोक पाणी दूषित पिऊन आजारी पडलेले आहेत. वरपासून खालपर्यंत सरकार त्यांचं आहे. पुण्याचे जे हाल झालेत, ट्रॅफिकची कोंडी असेल, मुळ्या मोठ्यामध्ये जे पिलर्स टाकलेत त्यांनी, मुळ्या मोठ्याला आता राडारोड टाकतात, जे काही आपण त्रास बघतोय, किंवा नाशिकमध्ये झालं असेल, नाशिक तर दत्तक घेतलं होतं मुख्यमंत्र्यांनी, वरपासून खालपर्यंत त्यांचं सरकार होतं. काय झालं या शहरांचं? दिल्लीमध्ये एवढे दिवस सांगत होते की आम आदमी पार्टीचं सरकार आहे म्हणून तिथे काम होत नाहीये. नगर निगम भाजपचं होतं, केंद्र सरकार भाजपचं होतं, NCR हे भाजपचं होतं, मुख्यमंत्री भाजपचे बसल्यानंतर अजून वाट लागायला लागली. म्हणजे कुठे ना कुठेतरी चेक अँड बॅलन्स म्हणून, आणि 3 पक्षाचं एक सरकार असताना भाजप 100% वाटलं होतं, तिन्ही इंजिन खराब करून टाकतं हे आता दिसायला लागलेलं आहे. पण तुम्ही पैशांचा उल्लेख केला की प्रत्येक गोष्ट पैशांनीच सगळी समोरचे लोक करतायत, सत्ताधारी लोक. पैसे जास्त कोण खर्च करताय हा पहिला प्रश्न, म्हणजे भाजप करते की शिंदे सेना करतीये. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही राजकारणी आहात, तुम्हाला खूप गोष्टी कळतात पडद्याआडच्या, तर ह्यांच्याजवळ येतो कुठून एवढा पैसा? मग पैसे कोण खर्च करतंय त्यांच्यात कॉम्पिटिशन लागली आहे. पण येतो कुठून हा जो प्रश्न आहे, मध्यंतरीच्या काळात सुषमाताईंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी फक्त आरोप नाही तर काही मुद्दे मांडले होते, ज्याच्यात तुम्ही पाहिलं असेल ड्रग्सचा पैसा हा मिंदेंच्या खिशात कसा जातो हे दिसलेलं आपल्याला. पण पुढे सरकारकडून काही कारवाई झाली का? नाही. सुषमाताई बोलेपर्यंत मुंबई पोलीस जाऊन साताऱ्यामध्ये कारवाई करून येते. सगळं काही येतं समोर, कोण कोणाची नाती-गोती आहेत, काय आहे, कोणाची जमीन आहे, कोणाचं हॉटेल आहे, हे सगळं समोर येतं. पण कुठे ना कुठेतरी ते स्ट्रिंग्स परत खेचले गेलेत. तर हा पैसा येतो कुठून हा प्रश्न आहे ना. नाशिकमध्ये पण हेच आरोप झाले. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षीच नाशिकमध्ये आम्ही मोठा मोर्चा काढला होता ड्रग्सच्या विरुद्ध. म्हटलं जातं की भाजपचे काही स्थानिक नेते तिथे आहेत त्याच्यात. पुढे काय झालं? इथे पण कांदिवली वगैरे मध्ये भागात लोकांमध्ये ही आता मान्यता आहे की भाजपचे काही स्थानिक नेते आहेत त्याच्यात ड्रग्समध्ये. जर असं होत असेल, 14 ते 19 मध्ये पण भाजप असंच होतं का? आम्ही जेव्हा जेव्हा जे काही बोलत होतो म्हणून तर त्यांना पोटदुखी होती. सामनामधून जे लिहायचो किंवा आम्ही जे काही, बघा, आम्ही कधी खोटं बोलून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नाही. फडणवीस साहेबांना कदाचित आता कळेल की खरा मित्र त्यावेळी कोण होता. पण कधी सरकार मागून पाडण्याचा प्रयत्न, सरकारला कमजोर करण्याचा प्रयत्न काही नाही. जे काही ते तोंडावर बोललो. आमचं जे भांडण होतं की तुम्ही आरेचं जंगलाची झाडं कापताय, ते तोंडावर होतं, ते तोंडावर बोललो आम्ही. तसंच दुसरीकडे कुठेही काही असं भलता मायनिंगचा प्रोजेक्ट जंगलात असेल किंवा विकासाच्या नावाखाली विनाश होत असेल, जे काही होतं आम्ही तोंडावर बोलायचो. करप्शन आणि हा सगळा जो विषय आता तुम्ही मांडताय, तर 14 ते 19 मध्ये आता करप्शनच्या वेळी त्यावेळी आपल्याला आठवत असेल फडणवीस साहेबांनी भाजपचेच 3-4 मंत्र्यांवर कारवाई केली होती. जो न्याय त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांवर आणि भाजपच्या मंत्र्यांवर लागू होतो, तोच न्याय आता मिंदे गटातल्या लोकांना का नाही लागू होत? दादांच्या गटाला लागू होतो पण मिंदेंच्या गटाला लागू नाही होत. का मुख्यमंत्री घाबरतात? आदित्यजी, बिनविरोध निवडीवरून मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले तुमच्या पक्षांकडून. पण एक 5 कोटींनी उमेदवार विकत घेतले, ऑफर्स दिल्या वगैरे. पण तिकडून एक उत्तर आलं, की तुमचे उमेदवार इतके विकाऊ होते का, की ते ऑफर्सला किंवा पैशांना भाळले? तुम्हाला असं वाटतं का, की त्यांची मनधरणी करतात किंवा त्यांना त्यांची निष्ठा कायम ठेवण्यात पक्षावरची कुठेतरी कमी पडले नेते बघा, मला पक्षातले? सांगा तुम्ही, ज्या कार्यकर्त्यांनी कामं केली, तर सपोज, सॉरी तुम्हाला उदाहरण म्हणून पकडतो, पण ह्या तिघांनी कामं केलीत, हे तिघही कार्यकर्ते आहेत. 5 वर्ष आपल्याला दिसतात की मोर्चामध्ये पुढे आहेत, आंदोलनात पुढे आहेत, सगळं काही आहे.
कोणाच्या मागे काय लपलंय, कोणाचा काही घोटाळा आहे, कोणाला काही धमकी देऊन कोण घाबरतंय का, कोणाला काही इतर काही त्याची अडचण आहे का, हे कधी कधी आम्हाला माहिती नसतं. पण जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा तिघांमधून आम्हाला एकाला निवडायला लागतं, 5 जणांमधून एकाला निवडायला येतं. ती व्यक्ती एवढी विकाऊ, निर्लज्ज, नालायक निघू शकते. तेव्हा आम्हाला आयडिया नसते ना, जेव्हा 3 बाकीचे लोक नाराज होतात आणि एकाला आम्ही निवडतो की तू निवडणूक लढ बाबा, किंवा ताई तुम्ही निवडणूक लढा, आणि तुम्ही मग पैसे खाऊन किंवा घाबरून एवढे डरपोक आहात का तुम्ही? चला आम्हाला चेहरे दाखवू नका, तुमची निष्ठा आमच्या प्रती सोडा, पण तुमच्या मुलांना तुम्ही काय उत्तर देणार आहेत? शाळेत प्रश्न विचारला किंवा घरी आईवडिलांना कोणी प्रश्न विचारला की तुझ्या मुलांनी माघार का घेतली, जनतेला काय तुम्ही प्रश्न उत्तर देणार आहात? अशी डरपोक लोक खरं तर ठीक आहे, तर त्यांना काय बोलायचं मग, पण नालायकच आहेत. मी असंही ऐकलं की काही जण मातोश्री येऊन रडले की मला खूप प्रेशर ते आहे. एकनाथ शिंदे होते, अच्छा. ते वर्षावर येऊन रडले होते. नाही खरं आहे. पण काय म्हणाले होते इथेच काय? मुद्दा हा येतो की एकनाथ शिंदे जर का आले होते हे मी किती आणि वेळा तुम्ही बोललो होतो. म्हणताय तसं त्यांनी विनवणी केली होती किंवा रडले होते, काही व्हॉट एव्हर नाही. मे बी, त्यांनी एवढंच सांगितलं होतं की साहेब मला आता जेलमध्ये जायचं नाहीये, माझ्यावर खूप वाईट परिस्थिती आहे, मी नुसतं ऍक्टिंग करतो, मी जाणार नाहीये. आता विश्वास ठेवायचा ना तर काय करायचं? बरं, ह्यांचे सगळ्यांचे चाळे दिसायला लागले होते. घोटाळा तुम्ही केलाय, पैसे तुम्ही खाल्लेत, आमचा पक्ष कशाला फोडताय? पण डॅमेज महाराष्ट्राचं कंट्रोलला नुकसान तुम्हाला कशाला वेळच करताय? मिळाला नाही. वेळपेक्षा जर तुम्हाला एक व्यक्ती येऊन सांगते ज्याच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवला, आम्ही अंधभक्त नाही होत, पण आम्ही अंधविश्वास ठेवणारी लोक आहोत, आणि ती व्यक्ती जर एवढं रडून तुम्हाला सांगते, दुसरे तत्ता त्यांनी पोह्यावर शपथ घेतली होती, अन्नाची शपथ घेतली होती. आता अन्नाची शपथ घेऊन जर कोणी बोलतंय आणि तरी तो माणूस पळून जाणार असेल, तर मग तुमचा माणुसकीवर विश्वासच नाही राहणार हो. आदित्यजी 13 खासदार आणि 40 आमदार त्यांच्यासोबत गेले, याचा अर्थ तुमचं निम्म्याहून अधिक मॅन्डेट त्यांच्याकडे गेलं. हे कसं काय झालं? हे कसं काय झालं म्हणजे ज्यांनी घाण केली, ज्यांनी कोणी काही केली असेल गडबड. बघा तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तींवर धमकवलं, ज्या व्यक्तीनं धमकवलं गेलं, काही लोक तर आज जाऊन पण आलेत. संजय राऊत साहेब आज जाऊन आलेत, अनिल देशमुखजी आज जाऊन आलेत, सूरज चव्हाण आज जाऊन आले. कितीतरी असे कार्यकर्ते आहेत, जसं आमचे अनेक कार्यकर्ते. आता योगेश भोईर आमच्यात जे उमेदवार आहेत, किती त्यांच्यावर प्रेशर होतं की एवढे पैसे देतो, असं करतो, तसं करतो. कितीतरी लोक आहेत हो. आत्ता पण फोन येतात अर्ध्या लोकांना आम्हाला. पण ज्यांनी काही केलं नाही आयुष्यात, गडबड काही केली नाही आयुष्यात, ते घाबरत नाहीयेत. पण ज्यांनी केली आहेत, 2 दिवसात वॉशिंग मशीनमध्ये उडी मारतात. आणि 164 आणि आणि आत्ता पण तुम्ही आत्ता सगळ्यांना फोन करून स्टेटस चेक घ्या की तुमच्या फाईली बंद झाल्यात का. पण अंबरनाथला 12 नगरसेवक विकासासाठी गेले भाजपसोबत. स्वतःचा विकास. नाही, तोच अंबरनाथ पॅटर्न आता निकालानंतर कारण काल मुंबईसह इतर महापालिकांमध्ये राबवला जाणार नाही, कशावर? नाही, आता मला भाजपला एवढंच विचारायचं आहे की आम्ही काँग्रेस सोबत गेलो होतो तेव्हा आम्ही हिंदुत्व सोडलं होतं, परवा तुम्ही काय सोडलं? त्यांनी आणि आता बघण्यासारखं काय आहे का? भाजपमध्ये घेऊन टाकलंय. पण हा निर्लज्जपणा लोकांना आता न पटणारा झालेला आहे. हाच माझा प्रश्न होता. काही करून शिंदेच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी अशा प्रकारची युती झाली आणि त्याच 12 नगरसेवकांना नंतर उमेदवार जे जिंकून आलेले आहेत त्यांचा पक्षप्रवेश एका रात्रीमध्ये भाजपनं करून घेतला. तर या नवीन पॅटर्नकडे आपण कशा पद्धतीने बघताय? तुम्हाला सांगू का, मिंदेंनी तर सरळ जिल्हा नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती केली होती. भाजप आणि काँग्रेसनी परवा केली. बरं, उत्तर काय आलं? डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी आम्हाला मंजुरी दिली. अरे, जगातला सर्वात मोठा पक्ष डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या मंजुरीने चालतो. मग ते नवीनजी काय करतात आता आलेत ते? हा, तर आणि भाजप असा पक्ष आहे, तुम्हाला सांगतो, कारण मी जवळून पाहिलेलं आहे आत्ताचं भाजप. पण भाजपमध्ये वरतून खालपर्यंत जोपर्यंत परवानगी येत नाही तोपर्यंत एक पत्ता सुद्धा हलत नाही. MIM सोबत जाण्याची जी गोष्ट आहे, मिंदेंनी पण केली, भाजपनी पण केली. काल मिंदेंनी केली, ती परवा भाजपनी केली. भाजपनी काँग्रेस सोबत पण युती केली. ही वरपासून खालपर्यंत जोपर्यंत होकार येत नाही तोपर्यंत होत नाही. तसंच पालघर साधू हत्याकांड प्रकरणी 3 वर्ष आम्हाला बदनाम करण्याचा यांनी प्रयत्न केला. आम्ही एक नैतिकता म्हणून किंवा उगाच राजकारण दूषित होऊ नये म्हणून जास्ती काही बोलायचो नाही त्याच्यावर. पण आपल्याला आठवत असेल, जेव्हा ते हत्याकांड झालं तेव्हा त्याच सकाळी पूर्ण गावाला अटक झाली होती. गावाचे सरपंच भाजपचे होते. परवा म्हणजे ह्याच नगरपालिका निवडणुकीमध्ये जो काही घोळ चाललेला, पैशाचं वाटप, वाटेल त्या युत्या, कोणी कुठेही प्रचार करतंय, कोणी कोणाच्याही विरुद्ध बोलतंय, त्याच काळात ते जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना भाजपनी पक्षप्रवेश दिला. 3000 त्यांच्या जे काही ह्याच्याबरोबर बोंबाबोंब मीडियामध्ये झाली, बोंबाबोंब आम्ही सगळ्यांनी केली आणि भाजपनी स्थगिती दिली. सोपा प्रश्न आहे. पहिलं, पालघर साधू हत्याकांडामधले जे लोक होते आणि जो प्रमुख आरोपी आहे त्याला तुम्ही पक्षप्रवेश का दिला? आणि जर तो गिल्टी नसेल, तो आरोपी नसेल, तर ती स्थगिती का दिली? सांगायचं होतं छाटीतोकपणे की यांनी काही केलंच नाहीये. पण हे वरपासून खालपर्यंत हे सगळं भाजपचं ठरलेलं पण असतं. एकनाथ शिंदे ओमी कलानी सोबतही गेले ना.
ते कोणासोबतही जाऊ शकतात. आदित्यजी, तिचा जो प्रश्न आहे ना, ते फक्त ट्रेलर होतं असं तिला समजवायचं होतं. कारण काल देवेंद्र का- फडणवीस असंही म्हणाले की निवडणुकीच्या निकालानंतर आणखी खूप वेगवेगळ्या युत्या आघाड्या होतील. हे आत्ताचे फडणवीस साहेब बोलतात. आधी बोलायचे मी अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी सोबत विवाह करणार नाही. आदित्यजी, हाच एक प्रश्न नाही, आहे. पण तुम्ही तुम्हाला सांगतो- नाही, 164 नाही, नाही, एक मिनिट, उमेदवार मला- दिलेले मी आहेत त्यांचा प्रश्न मुंबईमध्ये. उत्तर पूर्ण करतो. जे तुम्ही ट्रेलरचं बोलताय ना, ट्रेलर आणि पिक्चर येण्याच्या मध्ये अजूनही शूटिंग चालू आहे फिल्मचं. हा, म्हणजे बाकीचं नाही, बाकीचं बाहेरच आहे. पण याचा डायरेक्टर कोण आहे? मतदान होत असताना जनता डायरेक्टर ठरेल आणि जनतेने पाहिलं पाहिजे नीतिमत्ता कोणाकडे. सर, 164 उमेदवार तुम्ही उभे केले, त्यातले जेवढे निवडून येतील, आणि राज ठाकरेंनी सुद्धा 53 उमेदवार उभे केले, त्यातले जेवढे निवडून येतील आणि हे पवार साहेबांनी. सगळे, आणि हो, शरद पवारांचे 10 तुम्ही दिलेत, यातले जे निवडून येतील तुमची आघाडी युती म्हणून, ते तुमच्या सोबतच इंटॅक्ट राहतील याची शाश्वती आहे ना. जसं मी सांगितलं की मी असीन, अमित आहे, आम्ही दोघंही किंवा सिनियर लेवलला पाहिलं तर उद्धवसाहेब राजसाहेब, आम्ही विश्वास ठेवूनच काम करतो. आता विश्वासाचा फायदा घ्यायचा की गैरफायदा घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं आहे. पण आत्ता जी पूर्ण फळी दिसते आणि ज्या प्रकारे त्यांच्यावरच शासनाकडून पूर्ण बळ वापरलं जातं, त्यांच्या विरुद्ध बळ वापरलं जातं. काल पण मी खारदांड्यात होतो, तिथे पण मला सांगितलं की खूप दादागिरी चालू आहे, पोलिसांकडून वापरली जाते दादागिरी वगैरे, सगळं आहे ना. पण त्याला पण जर तुम्ही टक्कर देत असाल तर तुम्ही हिमतीने लढायचं की डरपोकाने नालायक म्हणून पळून जायचं, हे तुमचा निर्णय असतो. जागा वाटपामध्ये तुम्ही राज ठाकरेंची फसवणूक केली असं भाजपवाले म्हणतात. आता 53 भाजप- जागा दिल्या. नशीब भाजप अजून व्हेनेझुएलावर बोलायला सुरू नाही झाले हो. ते युक्रेन मधलं युद्ध त्यांनीच थांबवलं होतं. तर आता आम्ही खूप छोटे लोक आहोत, त्यांनी व्हेनेझुएला, युक्रेन, रशिया, तैवान ह्याच्यावर बोलावं. ते नाही, पण पण जागा जागा वाटप कोणत्या 53 जागा मेरिटवर दिल्या. झालं? निकष काय होते? निकष बेसिकली जिंकण्याचे होते. दोन्ही पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं खेळीमेळीच्या वातावरणात झालं पाहिजे, खेचाताण करू नका आणि आपल्याला एकत्र राहायचंय मुंबईसाठी. निकष हा फक्त आणि फक्त महाराष्ट्र होता. नाही, संदीप देशपांडे आणि धुरी दोघांनी संजय राऊत आणि उद्धवजीची नक्कल केलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच्यामुळे त्या दोघांना बाजूला ठेवलं असा जो आरोप छोट्या मनाचे नाही. बघा होतोय. काय की कोणाच्या दोरी कोणाच्या हातात आहे ते आम्हाला सगळ्यांना माहितीच असतं. काही काही लोकांना माहिती असतं. जेव्हा तुम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात असतात तेव्हा एकमेकांची नक्कल टिंगल हे राजकीय डिस्कोर्समध्ये होते आणि व्हायला पण पाहिजे. हां, काही सिनियर लिडर्सला तुम्ही त्याच्यात घेतलं नाही पाहिजे, आपण आपल्या एका बँडमध्ये राहिलं पाहिजे, हे पण तेवढंच सत्य आहे. पण आता जेव्हा आम्ही एकमेकांशी भेटतो तेव्हा असं काही नसतं. आता किती वेळा तुम्ही वेगळ्या पक्षांबरोबर खेळत म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारता, कोणाची मिमिक्री करता, होतं ना याच्यात काय. पण कसं वाटतं आता हे भाऊ एकत्र आलेत, तुम्ही आणि अमित एकत्र आलात, तर एकत्र फिरताना, प्रचार करताना, ओव्हरऑल रणनीती आखताना कसं वाटतं? कारण खूप हे ना वर्षां- विचारा, कालपासून हे कोऑर्डिनेट करतात. नाही, एक आहे की 2 गोष्टी त्याच्यात, सॉरी 3 गोष्टी मी सांगतो. पक्ष म्हणून जर पाहिलं तर ऑफकोर्स 20 वर्षानंतर आम्ही एकत्र येतोय. 20 वर्षाच्या काळात एक पूर्ण सर्कल ऑफ लाईफ, विषय काही सेम होते, काही वेगळे होते, आंदोलन करण्याच्या पद्धत सेम, वेगळ्या, ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. पण तुम्ही जेव्हा मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, पुण्यासाठी, ठाण्यासाठी एकत्र येता तेव्हा पक्ष एकत्र आणि एकत्र येऊन ते काम करणं हे गरजेचं असतं. कार्यकर्त्यांचं बोलाल तर अर्थात मी आता सगळीकडे जिथे जिथे पाहत आहे प्रत्येक शाखेमध्ये जाते. काही काही ठिकाणी राजसाहेब जातात, काही काही ठिकाणी अमित, काही काही ठिकाणी मी, कधी कधी उद्धवसाहेब, एकमेकांच्या कार्यालयात जातोय, कार्यालय भेटी होत आहेत, शाखा भेटी होत आहेत. कुठेही कार्यकर्त्यांमध्ये अंतर दिसत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं, एक युनिट म्हणून काम करतात. तिसरी गोष्ट फॅमिली, कारण आम्ही म्हणजे हे 2 जरी गोष्टी वेगळ्या ठेवल्या तरी फॅमिली एक आहेच. आणि तो 20 वर्षाचा जो एक व्हॅक्यूम होता तो एक भरून निघायला असं वाटतंय की जसं माझं आणि अमितचं असेल, उर्वशी बरोबर असेल, तेजस आणि अमित आणि उर्वशी, मिताली बरोबर, हे सगळी एक जी फॅमिली बॉन्डिंग होतं ते गेल्या 2-3 महिन्यात आम्हाला परत एकमेकांच्या भेटींमधून जाणवायला लागले. हे खूप वेगळा चांगला अनुभव आहे. रविवारच्या सभेत लावरे तो व्हिडिओ होणार आहे. ते मला माहित नाही. मी दोन्ही पक्षप्रमुखांना ह्या गोष्टी विचारत नाही ना अमित विचारत. कल्याण डोंबिवलीमध्ये एक वेगळं चित्र दिसून येतं. आपल्या पक्षाच्या अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी तर मागे घेतलेली आहे, पण बरेच असे प्रभाग आहेत त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. तर कुठेतरी त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन कमी पडते आणि आपलं सुद्धा लक्ष कमी पडते असं मला वाटत नाही वाटतं का? जे बिनविरोध झालेले आहेत त्याच्याबद्दल मी आत्ताच उत्तर दिलं होतं. जे काही माझं मत आहे त्यांच्याबद्दल ते स्पष्टपणे मांडलेलं आहे की एवढे डरपोक आणि नालायक लोक हे राजकारणात पुढे राहिले तरी पाहिजेत का, हा त्यांनी त्यांच्या परिवाराने विचार करणं गरजेचं आहे.
काही पदाधिकारी पण असे होते ज्यांना आम्ही मोठी पदं दिली, ते मिंदनकडे गेले, मग परत आले, मग परत गेले. हे तळ्यात-मळ्यातलं जे राजकारण आहे ना, कुठेतरी थांबलं पाहिजे. जी आधी एक आपण म्हणजे आपण पाहायचो ना, की इतर राज्यांबद्दल आपण बोलायचो, अरे तिथेच क्राईम आहे, तिथेच ड्रग्सचा पैसा वापरला जातो, जातीपातीचं राजकारण आहे. आता असं वाटायला लागलं, की आपल्या नादात ते बदनाम व्हायला लागलेत. कारण आपल्याकडचं राजकारण तेवढं घाणेरड आणि भयानक होत चाललेलं आहे. पण दुसरी बाजू तेवढीच खरी आहे, की हे सगळं राजकारण जे चालू आहे, म्हणजे पैसे देऊन विकत घेणं असेल किंवा दमदाटी करून माघार घेणं. आता तुम्ही परवा पाहिलं असेल, जसं डोंबिवलीचं आहे, तसं कोल्याब्यामध्ये पण झालं. राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत, खरं त्यांचं अध्यक्षपद हे त्या सदनासाठी सीमित आहे. बाहेर दादागिरी करू शकत नाहीत. त्यांना सस्पेंड नाही, त्यांना सॅक केलं पाहिजे. पण त्यांनी हरिभाऊ राठोड यांची सिक्युरिटी काढली. अध्यक्षांना खरोखर अधिकार आहेत का कोणाला फोन करून? आणि तुम्ही आता पोलीस खातं असं चालायला लागलंय का, की अध्यक्ष जे फोन करतील त्याच्या मूडवर चालणार? उद्या हरिभाऊ राठोडना काय झालं तर राहुल नार्वेकर जबाबदार राहतील. तसंच त्या पवारताई म्हणून होत्या उमेदवार, त्यांना मकरंद नार्वेकरनी त्यांच्या नवऱ्याला किडनॅप केलं असं त्यांनीच सांगितलं टीव्हीवर. पैसे ऑफर केले. राहुल नार्वेकरनी भेटून पैसे ऑफर केले. हे कुठचं राजकारण आहे? आणि जर निवडणूक यंत्रणा तुमच्या हातात आहे, पोलीस यंत्रणा तुमच्या हातात आहे, सरकारी यंत्रणा तुमच्या हातात आहे, मग बिनविरोध करायची गरज काय? खोटं-खोटं तरी निवडणूक लढा. स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. जसा आता अभद्र युतीचा मुद्दा आता निघाला, त्या संदर्भात जर मुंबईबद्दल बघायचं झालं, तर सर्वाधिक जागा तुमचा पक्ष लढवतोय आणि दुसऱ्या आणि बाजूला जिंकणार भाजप. सुद्धा. आणि भाजप सर्वाधिक जागा लढवतोय 227 पैकी. त्यानंतर जर असं समीकरण झालं, की ज्यावेळी भाजपसोबत युती करायची वेळ आली सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा भाजपने तुमच्याशी जर कॉन्टॅक्ट केला सत्ता स्थापन करण्यासाठी, त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? हा एक पहिला स्पेसिफिक प्रश्न. दुसरा स्पेसिफिक प्रश्न जागा वाटपा. असं उत्तर देऊ का? नाही, नाही, नाही. युती कुठच्याही परिस्थितीत. पण हेच नंतर ऐकाय- काय झालं ते माहितीये तुम्हाला. त्यानंतर काय घडलं होतं तेच माहिती आहे तुम्हाला. आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न तिकीट वाटपावरचा आहे. जर आपण एकंदर जर बघितलं, की तुम्ही देखील आधी असं बोललेलं आहात, की भाजपमध्ये इतकं इन्कमिंग वाढलेलं आहे, की इतके तिकडे हे झालेत, की कार्यकर्ते हे नुसतं सतरंजा उचलायचं काम करणार आहेत का? पण आज जर मुंबईतलं तुमच्या पक्षातलं जर तिकीट वाटप आपण बघितलं, स्पेसिफिक मी काही जागा अशा आहेत, की ज्या सांगू शकतो आपण, की सुनील प्रभूंच्या मुलाला तिकीट दिलं, तिथे नाराजी पाहायला मिळाली. श्रद्धा जाधव जे आधी महापौर झालेले आहेत, तिथं तिकीट दिलं, तिथं बंडखोरी पाहायला मिळते. विनायक राऊतांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे वॉर्ड क्रमांक 89 मध्ये. तिथं तुमचा जो शाखा प्रमुख होता त्यानं देखील काय सतरंजी उचलायचं काम करायचं का म्हणून तो शिंदे सेनेत गेला. त्यानंतर आणखी त्यानंतर संजय दिना पाटील यांच्या मुलीला उमेदवारी दिली गेली आहे. तिकडे तर मनसेमध्ये ज्या स्थानिक माजी नगरसेविका आहेत त्या अपक्ष म्हणून उभ्या आहेत. तर अशा बरेच कसे मानखुर्दमध्ये आहे, जिथं एका वॉर्डामध्ये तुम्ही विठ्ठल लोकरेंना उमेदवारी दिली आहे, बाजूच्या वॉर्डामध्ये त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. म्हणजे मग तिथं काही तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते सतरंजी उचलायचं काम करत नाहीत का? पहिलं कुठचं होतं? युती आधी जसं तुम्ही म्हणालात नाही. मी दुसऱ्यापासून सुरू करतो आणि मग पहिलं करतो. कारण पहिल्याची गंमत अशी व्हायला नको, की आम्ही 2 जास्ती सीट लढणारे पक्ष वेगळे राहू आणि बाकीचे सगळे पक्ष वरून महापौर बनवतील, असं नको व्हायला. पण तुम्ही ज्यांचा उल्लेख केलात, अंकित सुनील प्रभू असतील, राजुलताई असतील, किंवा श्रद्धाताई असतील, किंवा अजून कोण तुम्ही बोललात? विनायक राऊतांची. लोकरेजी असतील, गीतेश असेल. आता तुम्ही मला सांगा, हे कुठच्या पक्षातून आले तो? आहेत ना. श्रद्धाताई किती वर्ष काम करतायत? तिथे मुकुंदांचं काम असेल, त्यांच्या जे सासरे होते त्यांचं काम असेल, त्यांच्या परिवाराचं काम आहे. जेव्हा तुम्ही जर प्रोसेस पाहिली आमची, अंकितचं पण नाव एकमताने आलं, कुठेही दुमत झालं नव्हतं. गीतेश पण तिथे काम करत आहे. राजुलजींचं तर तुम्ही पूर्ण ट्विटर टाईम नाही तुम्ही थांबा ना, तुम्ही ऐका ना. नाराज कोणी येऊ शकतं, माझं पूर्ण आता उत्तर ऐकून घ्या. जर तुम्ही राजुलजींचं पण काम बघितलं तर त्यांचं पूर्ण सोशल मीडिया गेल्या 5 वर्षातलं बघा, गेल्या 2.5 वर्षातलं बघा, किंवा गेल्या 1 महिन्यातलं बघा. कुठे ते गेलेले आहेत, किती लोकांची मदत केलेली आहे, किती लोकांची कामं केलेली आहेत. पूर्ण मतदारसंघात, नुसतं त्या वॉर्डात नाही, संपूर्ण मतदारसंघात असे कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा नाही का? किंवा अंकित असेल, अंकितचं पण तुम्ही जर पाहिलं तर अंकित गेले नुसतं 3 वर्ष नाही तर गेले 10 वर्ष त्याच्या तरुणपणापासून, आत्ता म्हणजे अजूनही तो तरुणच आहे, नाही तर मला फोन येईल त्याचा, पण तो स्वेट ऑन स्ट्रीटपासून छोटी गल्लीतली कामं असतील, कोणाला मेडिकल काही एड लागली त्याची कामं असतील, ही सगळी कामं करतच आलाय. श्रद्धाताई पण जर आपण पाहिली तर ते निष्ठावंत राहिलेत ना. त्यांना मागच्या वर्षी 2017ला तुम्हाला माहिती आहे का 30 कोटीची ऑफर होती भाजपकडून, गेल्यात त्या. त्यांना आत्ता पण ऑफर होती, गेल्यात त्या. थांबा मी पुढे येतो जातो. आता ते होत असताना तसंच तुम्ही पाहिलं असेल बाजूच्या वॉर्डमध्ये आम्ही तिथे एक शाखा प्रमुख ज्या महिला आहेत त्यांना तिकीट दिलेलं आहे. मुंबईमध्ये आता लोकरेजी आहेत, लोकरे जर महिला म्हणजे बायको आणि नवरा हे दोघेही, महिला पुरुष दोघंही जर काम करत असतील तर एकावर अन्याय करून चालणार आहे का तुम्हाला?
पण मग त्या मग नुसतं वॉर्डातले महिलाच शाखा प्रमुख म्हणून- काम करत महिला नाहीत आहेत का किंवा म्हणून- त्यांच्याकडे अन्याय महिला होतो म्हणून असं तुम्ही वाटतं? त्यांना बाजूला ठेवणार का की फक्त पुरुष म्हणून तुम्ही त्यांना बाजूला ठेवणार का? हा अन्याय बरोबर आहे का? बरोबर आहे, आता पण थांबा माझं ना, तेच म्हणणं माझं आहे की किशोरी पेडणेकर समजा 3 टर्म नगरसेविका राहिल्या, त्या महापौर पद मिळालं, आता मिळालं ना त्यांना इतकी वर्ष हो, सगळं, पण पण त्यांच्या पुढच्या आम्ही पिढीत जे आमच्या पक्षात कार्यकर्ते कसे आहेत, निर्णय घेऊ हे आम्ही ठरवतो. आणि हे ठरवत असताना बाहेरून कुठून आलेले नाही आहेत, हे निष्ठावंत लोक आहेत. किशोरीताईंनी पूर्ण ईडी त्यांच्या मागे लागलेली, खोटे आरोप झाले, बदनामी झाली, सगळं काही झाल्यानंतर त्या महिलेनी तिथे ताट उभं राहून काम केलेलं आहे. टक्कर दिले भाजपच्या पूर्ण टाकतील. त्यांना कोटी म्हणजे लाखो नाही, कोट्यवधी रुपयांची ऑफर होती. तर ईडीमध्ये जेलमध्ये जाण्याची धमकी होती. हे सगळं जर करून जे आमच्यासाठी उभे राहिलेत, जे पक्षासाठी उभे राहिलेत, त्यांना जर आम्ही तिकीट नाकारलं तर दुसरं कोणाला द्यायचं? नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय आणि की त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये नवीन चेहरे हे जास्तीत जास्त आम्ही दिलेले आहेत. महिलांसाठी नुसतं रिझर्वेशन नाही, त्याच्या पुढे जाऊन ओपन सीट्समध्ये पण महिला आम्ही दिलेल्या आहेत. शाखा प्रमुख, सामान्य नागरिक हे आम्ही दिलेले आहेत. तसंच सगळ्यात तरुण वर्ग पण जर पाहिला, तन्वी राव, अंकित आहे, अजून कितीतरी लोक आहेत, अक्षता राव बघांना म्हणजे- संधी द्यायची म्हणजे- संधी मिळाली तुम्हाला जुने गेल्यामुळे. आहे ना. पण नाही आता पण जे राहिलेत त्यांना संधी दिली पाहिजे ना. नाही, नुसतं ते आणि दिसतात म्हणून म्हणजे- काढून टाकायचं. म्हणजे आता असं म्हणूयात- अक्षता हे नवीन आहेत ना, कितीतरी चेहरे नवीन आहेत, कितीतरी आहेत. पण भाजप आणि आमच्यामध्ये अंतर हे आहे, भाजपने नाशिकमध्ये जे केलं ना ते आमच्या पक्षातून फोडून, मनसेतून फोडून, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या निष्ठावंतांना बाजूला ठेवून त्यांनी तिकीट दिलीत. आम्ही आमच्या पक्षामध्ये पूर्ण प्रोसेस उद्धव साहेबांनी 5 ते 6 दिवस सगळ्या शाखा प्रमुख, महिला पुरुषांना बोलवून, जिथे जिथे वाद वाटत असतील तिथे गटप्रमुखांना बोलवून आम्ही ती प्रोसेस फॉलो केलेली आहे. आणि एकमत होतं तिथे आम्ही सीट दिलेली. हा, त्याच्यातून जे कोणी नाराज होतात ते निघून जातात. पण अतुलजी एक मिनिटं, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो. गंमत म्हणजे ही जस्ट तुम्ही तो उल्लेख केला मनसेचा म्हणून, तुम्ही कुठचा उल्लेख केला मनसेच्या सीटचा? सुनील राजू शिंदे यांच्या ताई. भावाला बरोबर दिलं, आहे. संतोष दुरी आता- नाराज झाला ते म्हणतोय का? नाही, नाही, राजू राजू पाटील. ताई. ती पण एक आहे जागा. आता युतीमध्ये जेव्हा सीट वाटप होतो तेव्हा सीट वाटपमध्ये काही काही चांगले कार्यकर्त्यांना ती सीट दुसऱ्या पक्षाकडे जाते, कारण ते सीटवर त्यांचं एक मागणी असते. जसं आमच्याकडे सागर देवरे आहेत, अनिश शेंडगे आहेत, तिथे अभिजित म्हणून आहेत, ते पण चांगले आहेत. हे तिघांना बिचाऱ्यांना ती सीट मिळू नाही शकली, कारण मनसेचा एक होतकरू चांगला कार्यकर्ता होता. पण तिघही तिथे करतात. आता माधुरीताई आमच्या मांजरेकर, त्या देखील कामाला लागल्यात, त्या देखील त्या सीटवर काम करत होत्या, पण त्या म्हणून निष्ठा म्हणून जपली ना त्याने आणि थांबले त्या. तसंच साईनाथ दुर्गे आहे, ती सीट मनसेला गेली म्हणून थांबले ते. जेव्हा युती होते तेव्हा दोन्हीकडे साहजिक आहे की काही काही सीट्स इकडे तिकडे होतात. जेव्हा तुम्ही एखादा स्वतःच्या पक्षात पण निवडता, 4 नाराजे होतात. पण ह्यालाच तर निवडणूक बोलतात. आणि तुम्हाला एक सांगतो, ह्याचमुळे भाजपवाल्यांनी काय केलंय, बाकीच्या शहरांमध्ये 4-4चे प्रभाग केलेत. म्हणजे 4 लोकांना तिकीट देऊन टाका. पण 4 लोकांना तिकीट देऊन टाकताना पण पुण्यामध्ये असेल किंवा नाशिकमध्ये असेल, बाहेरच्या 4 लोकांना दिलं, स्वतःच्या 4 लोकांना दिलं नाही. नाही थोडक्यात हा असं फरक आहे. नाही असं म्हणता येईल का की जे सॉरी, किती सका- मिनिटाचं झालं हे? नाही बरोबर झालंय. नाही, हा, जे- सॉरी, दुसरा प्रश्न. आता मला एवढीच भीती वाटते की 2 सगळ्यात मोठे पक्ष वेगळे राहतील. ही गंमत आहे, नाहीतर तुम्ही हेडलाईन बनवाल आणि बाकीचे सगळे पक्ष मिळून महापौर करतील. नाही, पण तर तसं झालं नाही, तेव्हा तुम्हाला अजून तुम्ही सांगतो. उत्तर दिलं नाही तुम्हाला त्यावरती. सांगतो, असं मुंबईचा झालं. विश्वास गेले 25 वर्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीवर आहे. 2012ची पण मला हेडलाईन आठवते, ठाकरे स्टील रूल मुंबई, जेव्हा मनसे आणि आम्हाला देखील तेवढ्या सीट्स मिळाल्या होत्या. आत्ता 2 ताकदी एकत्र आल्या आहेत. पवार साहेबांचा आशीर्वाद आहे. हे एक स्पष्ट चित्र आहे की ठाकरे आणि पवार, महाराष्ट्रातील 2 बुलंद आवाज हे महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले आहेत. भाजप कशी महाराष्ट्राला लुटते, भाजप कशी मुंबईला लुटते, हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून कुठेही दुमत होणार नाही, कुठेही गडबड होणार नाही. तुम्ही 16 तारखेला पाहाल, आनंदात पुन्हा एकदा मी इथे येईन आणि तुम्हाला सांगेन की महापौर आमचं झालं. म्हणजे भाजप सोबत युती नाही 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 असं तुम्ही आता ठाम बघा, सांगता. तुम्हाला एक सांगू, भाजपसोबत जर युती करायचीच असती तर गेल्या 3 वर्षामध्ये अनेक ऑफर आम्हाला पण आल्या होत्या, अनेक ऑफर आल्या होत्या. पण काही काही गोष्टी ह्या प्रिन्सिपल्सवर नॉन निगोशिएबल असतात. 1600 एकर माझ्या मुंबईचे अदानीच्या घशात टाकणं, फुकटात, हे निगोशिएट होऊ शकत नाही. BSTचं प्रायव्हेटायझेशन करून मारून टाकणं हे निगोशिएट होऊ शकत नाही. हॉस्पिटलचं प्रायव्हेटायझेशन होणं निगोशिएट होऊ शकत नाही. शाळांचे प्लॉट, कुठच्याही भाषेची शाळा असो, कुठच्याही माध्यमाची शाळा असो, बिल्डरांच्या घशात घालणं हे निगोशिएट होऊ शकत नाही. मुंबादेवी परिसर जो दागिना बाजार आहे, 200 वर्षापासून आहे, तो उचलून दुसरीकडे पाठवणं आणि तिथे कॉरिडॉर बनवणं. मुंबादेवी मंदिराच्या मागे भाजपच्या एका कार्यकर्त्याचं तिथे पार्किंग 17 मजल्याचं येणं हे निगोशिएट होऊ शकत नाही. आदित्यजी, ही निवडणूक खूप मुंबई सेंट्रिक झाली असं वाटतंय. एक संभाजीनगरबद्दल एक प्रश्न विचारतो, कारण ती महापालिका तुमच्याकडे जवळपास 20 वर्ष होती. कारण तो तिथला आहे. हां.
मुंबईमध्ये कुठच्या जसे तुम्ही संभाजीनगरमध्ये तुम्ही? मी हर्सुल परिसरात. अच्छा. संभाजीनगरमध्ये रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत. पाणी 7 दिवसाला मिळते. म्हणजे 12 ज्यावेळेला 12 हां. मुंबईतले लोक ज्यावेळेला मेट्रोबद्दल गप्पा मारतायत तेव्हा तिकडे लोक पाण्याची वाट पाहतायत. दुसऱ्या बाजूला कचरा सुद्धा तसाच आहे आणि अनेक वर्ष ज्या योजना पडलेल्या आहे समांतर सारख्या त्या अजूनही तशाच आहे. तुम्ही त्या अपयशाबद्दल काय म्हणाल? अपयश नाही, मी तुम्हाला सांगतो याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर जी काही कामं झालेली आहेत, त्याच्यात 2 बाजू आहेत. एक जेव्हा आम्ही राज्य सरकारमध्ये होतो तेव्हा, त्याच्या आधीचं पण आणि नंतरचं पण तुम्हाला सांगतो. रस्त्यांचा जो विषय घेतला तर मान्य आहे, रस्त्यांची परिस्थिती एकदमच बिकट होती आणि तिथे त्या महानगरपालिकेकडे तेवढेसे पैसे नव्हते ते करण्यासाठी. पण आमचं सरकार असताना आम्ही जो काही फंड दिला आणि त्याच्या आधी देसाई साहेब जेव्हा पालकमंत्री होते आणि महानगरपालिकेने जे आपली उत्पन्नाचे सोर्सेस निर्माण केले, ते म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये तेव्हापासून आपण पाहिलं असेल रस्ते होत गेले. मी पण जेव्हा मंत्री होतो तेव्हा पण तिथे सातत्याने जायचो. त्याच्या आधी किंवा नंतर तेव्हा पण जायचो. एक महत्त्वाचं आहे, सिटीला कुठच्याही शहराला एक लीडरशिप ही चांगली लागते. देसाई साहेबांनी लक्ष घातलं होतं. त्याच्यानंतर तिथे एक चांगले म्युन्सिपल कमिशनर आले. त्यांची आता बदली झाली. मी त्यांचं नाव नाही घेत, नाही तर परत एकदा कुठेतरी लांब टाकतील. पण त्या म्युन्सिपल कमिशनरसोबत मी स्वतः अनेकदा रात्री 1 वाजता, 1:30 वाजता कुठच्याही मीडियाला न घेता, कुठच्याही इतर पदाधिकारी न घेता, मी, अंबादासजी आणि महापौर आणि ते म्युन्सिपल कमिशनर आम्ही जायचो रस्त्याची पाहणी करायला. रस्त्याची जी कामं चालली आहेत. आत्ता आपण पाहिलं असेल गुलमंडी जो परिसर आहे तिथून आम्ही हंडा मोर्चा काढला होता. पाणी द्या, पाणी द्या. कारण आपल्याला आठवत असेल आमच्या सरकारच्या वेळी मला वाटतं 6 की 7 दिवसाला पाणी यायचं आणि मुख्यमंत्र्यांनी तो पण विषय धर्मावर नेला होता आणि सांगितलं होतं तुम्ही जुम्मा टू जुम्मा पाणी देता. गेल्या 2-3 वर्षामध्ये 12 ते 15 दिवसानंतर पाणी यायला लागले. मुख्यमंत्री स्वतः फडणवीस साहेब आहेत ज्यांनी तिथे हे आरोप केले होते. मग मी पण त्यांना विचारलं होतं तुम्ही काय डबल जुम्मा टू डबल जुम्मा पाणी देता? आदित्य जी, आपने और अमित ने दोनों ने जो अच्छा, अभी हिंदी में प्रेजेंटेशन है? दिया अच्छा। था और जो पूरा का पूरी राजनीति चल रही है उसमें कहीं ना कहीं उत्तर भारतीय वोटर, मुंबई का या फिर मुंबई के बाहर का वोटर, ऐसा नहीं लग रहा है कि ये उत्तर भारतीय वोटर को मनसे और शिवसेना यूबीटी दोनों नजरअंदाज कर रही है, दोनों सिर्फ मराठी वोटर्स के मुद्दे पर चुनाव जीतने की सोच रही है? क्या अगर कुछ प्लान अगर बनाया आप गया है? और हमारी दूसरा, सारी जो भी अभी तक शाखा विजिट्स हुई है वो देखिए, या कल की मेरी धारावी की भी सभा देखिए, तो हम जो बातें कर रहे हैं वो सिर्फ ना धर्म की कर रहे हैं, ना भाषा की कर रहे हैं, ना किसी जात की कर रहे हैं, ना पंथ की कर रहे हैं. हम मुंबई की भाषा कर रहे हैं. यहाँ पे जो बसे हुए हैं, फिर वो चाहे उत्तर भारत के हो, दक्षिण भारत के हो, पश्चिम भारत के हो, पूर्व भारत के हो, मध्य भारत के हो, यहाँ जो भी है, जो भी मुंबई से प्रेम करता है, मुंबई में पला बड़ा है, मुंबई में जो अपनी जन्मभूमि समझता है, कर्मभूमि समझता है, वो मुंबईकर है. जो मैं बात कर रहा हूँ बीएसटी, क्या उत्तर भारतीय बीएसटी नहीं इस्तेमाल करते? जो मैं आरोग्य सेवा की बात कर रहा हूँ, क्या उत्तर भारतीय वो सेवा नहीं इस्तेमाल करते? जो मैं शिक्षा की व्यवस्था की बात कर रहा हूँ, क्या उत्तर भारतीय वो नहीं इस्तेमाल करते? जब मैं मुंबई की बात करता हूँ, उसमें सारे मुंबईकर आते हैं. जो हम प्रॉपर्टी टैक्स के बारे में बात कर रहे हैं कि अभी तक हमने 500 स्क्वायर फुट तक जो प्रॉपर्टी टैक्स था उसे माफ किया था, अभी 700 स्क्वायर फुट तक करेंगे. या पानी के दर हो, या पानी की जो शुद्धता है उस पर बात कर रहा हूँ. ये तो सबको लागू होता है. धारावी में जब मैं जाता हूँ तब वहाँ उत्तर भारत के भी लोग हैं, दक्षिण भारत के भी लोग हैं, हिंदू भी है, मुस्लिम भी है. तो मैं सभी के बारे में बात करता हूँ. अच्छा, मैं एक सवाल पूछना चाहता हूँ कि जब भाजपा आकर्षित करना चाहते हैं उत्तर भारतीयों को, मैं सिर्फ एक ही याद दिलाना चाहता हूँ आपको कि जब कोविड के समय में पीयूष गोयल जी ने रेल बंद कर दी थी, माइग्रेंट लेबर घर जाना चाहता था, फिर वो झारखंड के हो, राजस्थान के हो, बिहार के हो, छत्तीसगढ़ के हो या फिर कहीं और के हो, हमने वो माइग्रेंट लेबर कैंप शुरू किए थे. उस माइग्रेंट लेबर कैंप में लगभग 500 से ज़्यादा उसका आंकड़ा था, लेकिन वहाँ योगा से लेके 2 वक्त का खाना, कपड़े, सब व्यवस्थाएं थी. क्योंकि हमने तब टीवी पे अपील की थी, उद्धव साहब ने टीवी पे अपील की थी कि आप ना चले, ना ऐसे ही चल के गाँव ना जाइए, आप हमारे हो, यहीं पे रहिए, हम आपका ख्याल करेंगे. तब जो भी आज सो कॉल्ड उत्तर भारत के नेता बनना चाहते हैं, फिर योगी जी हो या नीतीश जी हो, दोनों की सरकार ने साफ मना कर दिया था कि आप अपने गांव आ सकते हो. इनकार कर दिया था. जो भी जा रहा था उन पे सैनिटाइजर छिड़कान नहीं थे, होस पाइप से स्प्रे कर रहे थे. क्या ये इंसानियत की बात होती है? क्या ये आप उनको एक स्तर दे रहे हो, ये सम्मान दे रहे हो? तो हमने जिस तरीके से काम किया है, और इसलिए मैं इसमें कोई विभाजन चाहता ही नहीं हूं. जो बातें विभाजन के कर रहे हैं वो भाजपा कर रही है. जब कोविड के समय पे उत्तर भारत में हो, जैसे उत्तर प्रदेश में हो, या फिर आपने देखा होगा गुजरात में हो, लाशें बह रही थी, क्या वैसे हमने यहाँ होने दिया? क्या ट्रीटमेंट में कोई 2 बातें की? वैक्सीनेशन में कभी 2 बातें की? कभी नहीं.
तो ये झगड़ा है ही नहीं जो भाजपा निर्माण करना चाहता है। और यही भाजपा की पुरानी आदत है कि जहां जहां आप जाते हो वहां आप नफरत पैदा करते हो, लेकिन विभाजन पैदा करते लेकिन हैं। पिटाई का आरोप तो आपके सहयोगी दल एमएनएस पे लगता है। क्या आप समर्थन आप करते हैं कि देखिए उत्तर उनमें भी कितने उत्तर भारत के लोग हैं। लेकिन पिटाई तो वही लोग कर रहे हैं। तो भाजपा तो लोगों को जलाती है, क्या खाते हो क्या नहीं खाते, तो सारे नॉनवेज लोग क्या भाजपा के खिलाफ जाते हैं? भाजपा कोई चिकन खाते हैं इसलिए जला देती है लोगों को, जाते हैं कोई भाजपा के खिलाफ? और जब मनसे ने भाजपा के साथ दी थी लोकसभा में, तो भाजपा की भूमिका क्या थी फिर? तब तो पूरा अनकंडिशनल सपोर्ट लिया था ना मनसे का। मनसेनं काय दिला होता? आता बघा, मी परत परत तुम्हाला सांगतो, मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. का दिला होता, कसा दिला होता हे मला माहित नाही, पण जेव्हा मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता तेव्हा भाजपला त्रास झाला होता का उत्तर भारतीय मतांचा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जोवर चंद्रसूर्य आहे तोवर महाराष्ट्रापासून मुंबईला तोडलं जाणार नाही. मग तुम्ही ठाकरे बंधू महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी केली जाणार, तोडली जाणार अशी भीती का दाखवत? बघा, फडणवीस साहेबच मधून मधून वेगळ्या विदर्भाचं बोलत असतात. फडणवीस साहेबांच्याच आता कार्यकाळात जे काही अदानीकरण चालू झालेलं आहे, तोडू शकत नाही तर मुंबई पूर्णपणे त्यांच्या घशात टाकायची. तुम्ही मला सांगा ना, सोपी गोष्ट आहे, बुलेट ट्रेन कुठून कुठे जाते? मुंबई ते अहमदाबाद जाते. किती आपले इकडचे लोक अहमदाबादला रोज काम करायला जाणार आहेत? बरं, बुलेट ट्रेन जिथे येते तिथूनच गिफ्ट सिटी तुम्ही गुजरातला नेली, त्याच प्लॉटवरनं तुम्ही गुजरातला नेली, का नाही मुंबईला तुम्ही गिफ्ट सिटी दिलेली आहे? बरं, सगळे उद्योगधंदे तुम्ही इथून तिथे न्यायचे, तुम्ही बुलेट ट्रेननी तुमची लोकं तिकडे न्यायची, इकडे आणायची, सगळं काही करायचं. बरोबर जिथे बुलेट ट्रेन थांबते त्याच्या बाजूला धारावी आहे. धारावी तुम्ही देताय अदानीला, 540 एकर फुकटात देताय, प्लस 1600 एकर अदानीला देताय, प्लस बाकीचे टेंडर्स काढून असे देते की त्यांनाच परत मिळेल. म्हणजे मुंबईचं तुम्ही जरी तोडली, लॉजिकली आणि प्रॅक्टिकली नाही, ऑन मॅपने तोडली, तरी जर तुम्ही मुंबईची मालकी हक्क जर त्यांच्या हातात दिला तर झाली ना मुंबई त्यांची. हे आम्ही रद्द करणार सगळं. ठीक आहे, तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि आमची पहिली महापंचायत गाजवली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.